मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पेपरला फक्त या ठिकाणी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आपल्याला या ठिकाणी जर पास व्हायचं असेल, तर आपल्याला रगडके मेहनत करणी होगी पहा. आपल्याला बघा 12-12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे. कारण की ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपला निकाल ठरवू शकतो. जो या ठिकाणी निश्चय करेन की हा जो काही पेपर आहे, हा माझ्या जिंदगीमधला एकदम बेस्ट पेपर असणार आहे. यामध्ये मी पास होणारच असा दृढ निश्चय करून जो बसेल, तो नक्कीच या ठिकाणी बघा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा, परीक्षा पेपरच्या आधी आपल्या मनामध्ये पेपर आपण जिंकलेला असतो पहा. आपल्या मेंदूमध्ये आपण पेपर जिंकलेला असतो. मेंदूमध्ये पास झालेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. पुढे डायव्हर्ट होऊ नका. सगळं काही बंद करा. फोन एकदम बघा या ठिकाणी सायलेंट करून ठेवा आणि निवांत कानामध्ये हेडफोन घाला आणि व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचं यश आपलं वाट पाहत आहे. आणि मित्रांनो पहा, आता वेळ कमी आहे पहा. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो फक्त या ठिकाणी ₹399 आपण PDF लॉन्च केलेली मित्रांनो. या PDF मध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे वन लाइनरमध्ये पट रिव्हिजनसाठी जे काही प्रश्न आहेत बघा, ते आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो पहा. पैसे कधीही कमवू शकतो, परंतु जो काही पेपरचा टायमिंग आहे, पास होण्याची जी काही आपली पद्धत आहे आणि जो काही आपलं आकलन क्षमता आहे, ती परत परत येत नसते पहा. त्यामुळे पैशाकडे पाहू नका. ₹399 जो काही पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर दिसतोय, त्यावरती फोनपे, गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून घेईल. आता या ठिकाणी एवढं घेणे शक्य नाही पहा. तुम्ही चालता बोलता त्याची रिव्हिजन करू शकता आणि लवकरात लवकर पास होऊ शकता. तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो ₹399च्या PDF घ्यायच्या आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी या PDF असणार आहेत. पैशाकडे पाहू नका. तुम्ही कधी पण पैसे कमवू शकता. परंतु हा जो काही वेळ आहे, हा आपल्याला परत परत येणार नसतो. करा जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल TAT भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती रोजच्या अपडेट जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील, त्याच्या PDF तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की बाल विकासाच्या संदर्भामध्ये आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. काय पहा, की विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते का, हे चुकीचं आहे. बाकी सगळे मित्रांनो या ठिकाणी बरोबर विधान आहेत पहा. बालवाडी आणि अंगणवाडी याचं शिक्षण कोणत्या अवस्थेमध्ये दिलं जातं? तर मित्रांनो, बालवाडी आणि अंगणवाडी याचं जे काय मित्रांनो शैशवावस्था यामध्ये हे दिलं जातं पहा. लक्षात घ्या, शैशवावस्था. चला, पुढचा प्रश्न आहे पहा. वर्गामधील उत्तम शिक्षक हा वर्गातील उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्याच्या नैसर्गिक जिज्ञासेचं पोषण करतो, हे बरोबर आहे पहा. विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांना जगामधील वास्तविक परिस्थितीमध्ये सम्मिलित करतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, वरीलपैकी सर्व हे काय आहेत, योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की शिक्षकाची भूमिका कोणती आहे? तर शिक्षकाची भूमिका कोणती असते पहा. एकदम सोपे प्रश्न आहेत पहा. तर लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतर क्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे आणि सृजन करणे, हे या ठिकाणी विधान बरोबर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3. चला, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा मित्रांनो, शिक्षकाची भूमिका काय आहे? 5 नंबरचा प्रश्न आहे. तर ज्ञान निर्मिती, ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे, ही काय मित्रांनो शिक्षकाची भूमिका आहे. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही? सांगा पटकन. तर बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 विभेदीकरण स्तर हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्षी वयोगटाचे सक्रिय सदस्य मानतात? तर कोणता गट आहे मित्रांनो, असं या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 किशोरावस्था. ऑप्शन क्रमांक 1 किशोरावस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो, तेव्हा असं मानलं जातं की, तर काय मानलं जातं, की ही वैयक्तिक अयशस्वीता आहे, असं या ठिकाणी मानलं जातं पहा. तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका काय असते? तर मित्रांनो, काय भूमिका असते? सक्रिय भूमिका असते. ऑप्शन क्रमांक 2 सक्रिय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. काय? सक्रिय. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. कुटुंब हे शिक्षणाचं एक साधन आहे. कुटुंब हे शिक्षणाचं एक साधन आहे. तर कसं साधन आहे मित्रांनो? तर अनौपचारिक शिक्षणाचं. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 अनौपचारिक शिक्षणाचं. तुमच्या वर्गामध्ये एक मतिमंद विद्यार्थ्याला बसवण्याचं सांगण्यात आलं असता तुम्ही, तर मतिमंद विद्यार्थ्याला जर तुमच्या वर्गामध्ये बसवलं तर तुम्ही काय कराल? तर काय कराल मित्रांनो?
ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3, अशा विद्यार्थ्याच्या शिकवण्याची पद्धत आपण शिकली पाहिजे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्यात पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही. कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 9325230840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की उत्तर बाल्यावस्थेमध्ये बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वामधील बदल परिवर्तन समजू शकतात? तर मित्रांनो द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणतं विधान बरोबर आहे? तर ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी योग्य आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं काय पहा, अस्तित्व टिकवण्यासाठी ध्येय प्रेरक आवश्यक आहे. हे पण बरोबर आहे. जर व्यक्तिगत क्षमताचं समाधान महत्त्वपूर्ण असेल तर ध्येय अभिप्रेरकास विकास प्रेरक म्हटलं जाऊ शकतं आणि जर लोकांमध्ये स्पर्धेवर भर दिला असेल तर ध्येय अभिप्रेरकाला सामाजिक अभिप्रेरक म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? वरील सर्व याचं बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये असं स्पष्ट केलं आहे की इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 200 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यामधील गुणोत्तर किती असलं पाहिजे? तर किती असलं पाहिजे मित्रांनो? 40 इतकं असलं पाहिजे. किती? 40. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या याचं बरोबर उत्तर पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे? मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुवांशिकता आणि वातावरण. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं कथन आहे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करतं? कोणतं कथन आहे ते असं विचारलेलं आहे. तर पहा पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर शिक्षण हे काही प्रमाणामध्ये कला आणि काही प्रमाणामध्ये शास्त्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. चल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जर विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? तर त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. अगला क्वेश्चन आहे मित्रांनो, वर्गामध्ये लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने टप्प्याटप्प्यात बसवणे, अध्यापनास वातावरण निर्मित करणे हे कशामध्ये मोडलं जातं? तर मित्रांनो हे कशामध्ये मोडलं जातं? तर लक्षात घ्या मित्रांनो, हे मोडलं जातं वर्ग व्यवस्थापन कौशल्य. ऑप्शन क्रमांक 2 वर्ग व्यवस्थापन कौशल्य. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की उम्याला सर्व प्रश्नाची उत्तरे पाठ आहेत. या विधानामधून कोणत्या वर्तनाबद्दलचा बोध होतो? तर कोणतं आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर? तर ज्ञानात्मक. ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानात्मक वर्तन बदलाचा या ठिकाणी बोध होतो पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, की तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे पहा.
ही शिक्षणाची 3 सूत्रे आहेत. बघा शिक्षणाची 3 सूत्रे कोणती आहेत? रीडिंग, रायटिंग आणि अस्थमॅटिक. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हे शालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. शालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. कोणतं नाही? सांगा पटकन. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणारे अभ्यासाचं नुकसान हे मित्रांनो सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. बाकी पहा, विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळणे हे आहे पहा. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होणे आणि उत्तम नागरिकत्वाचं शिक्षण हे सगळं बरोबर आहे पहा. 24 नंबरचा प्रश्न मित्रांनो, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर पहा विधान कसं आहे हे बरोबर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1. चला 25 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी बरोबर जोडी कोणती आहे? बरोबर जोडी ओळखायची मित्रांनो. तर बघा हे सगळे जर पाहिलं तर नियमित व्यायाम, योग्य झोप, विश्रांती आणि चांगल्या सवयी हे शारीरिक घटक आहेत. हे बरोबर आहे. कौटुंबिक जिव्हाळा, सहकार्य, प्रेम, शेजाऱ्यांचे चांगले संबंध म्हणजे सामाजिक घटक हे सुद्धा बरोबर आहे. वातावरण, वर्गखोल्या हे काय मित्रांनो परिणामकारक घटक आहेत पहा. बरोबर आहे की नाही? म्हणजे वरील सर्व वातावरण, वर्गखोल्या परिणामकारक घटक काय आहे? तर हा औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेमधला फरक आहे. तर मित्रांनो अनौपचारिक चर्चेमध्ये विशिष्ट विषय ठरवलेला नसतो आणि अनौपचारिक चर्चेमध्ये विशिष्ट विषय ठरवलेला असतो. हे याचं काय मित्रांनो उत्तर आहे. एका वर्गामध्ये अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये फरक असतो. याचं कारण काय मित्रांनो असं या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रत्येकाची काय असते? योग्यता वेगवेगळी असते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांमध्ये दरवर्षी होत चालली आहे. तर तुमच्या मते दुर्दशेची जबाबदार कारण कोणतं आहे? तर कोणतं कारण आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची आपल्या कर्तव्यामध्ये प्रतारणा याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की सक्रिय पूर्वावस्था बालकाच्या कोणत्या वयामध्ये असते? तर कोणत्या वयामध्ये असते? तर 2 ते 7 वर्ष. मित्रांनो लक्षात घ्या 2 ते 7 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे पहा. खाली शिक्षणाची काही ध्येय दिली आहेत. त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणतं आहे? तर सर्वश्रेष्ठ ध्येय मित्रांनो, की जीवनामध्ये पूर्णता आणणे हे सर्वश्रेष्ठ ध्येय पहा. सर्व अध्यापन पद्धतीसोबत वापरता येणारी पद्धत कोणती? तर मित्रांनो सर्व अध्यापन पद्धतीमध्ये वापरता येणारी कोणती आहे? प्रश्नोत्तर पद्धत. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. शैक्षणिक सहलीचा उद्देश काय नसतो? तर शैक्षणिक सहलीचा उद्देश काय नसतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3 वेळेचा मनोरंजनासाठी उपयोग करणे हा उद्देश नसतो पहा. खालीलपैकी कोणत्या सहलीचा उपयोग नाही? खालीलपैकी कोणत्या सहलीचा उपयोग नाही? तर नातेसंबंधाचे दृढीकरण हेच उत्तर आहे पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. सहलीसाठी खालील घटकाचा प्रथम प्राधान्याने विचार केला पाहिजे. तर काय विचार केला पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या सर्वांनी. तर वरिष्ठांची परवानगी लक्षात घ्या. वरिष्ठांची परवानगी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. सहल ही जबाबदारी आहे. सहल ही कोणाची जबाबदारी? तर सर्वांची जबाबदारी मित्रांनो सहल. निरोगी माणसाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात? तर किती स्पंदने होतात लक्षात घ्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 72 स्पंदने होतात. किती? 72 स्पंदने. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? तर पांढऱ्या पेशी. ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या पेशी याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्युत दिव्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर विद्युत दिव्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे नायट्रोजन. ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन हा वायू या ठिकाणी वापरला जातो. विद्युत धारेचे एकक कोणतं आहे? मित्रांनो विद्युत धारेचे एकक कोणतं आहे? तर ओहम. ओहम हे विद्युत धारेचे एकक आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मेंढ्यांचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? तर मेंढ्यांचा गर्भकाळ हा किती दिवसाचा असतो? तर 150 दिवसांचा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 150. अकोला शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे? तर मित्रांनो अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर मोरणा नदी. मित्रांनो लक्षात घ्या मोरणा नदी. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अमरावती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा अमरावती याचं बरोबर उत्तर आहे पहा.
जे बी वॉटसन आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण TET भरतीसाठी एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती आपण आपले जे काही व्हिडिओज आहेत बघा, त्या व्हिडिओच्या PDF आपण टाकत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा व्हॉट्सअप ग्रुपची, तो तुम्ही नक्की जॉईन करा. दुसरा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणती जोडी आपल्याला या ठिकाणी चुकीची वाटते? तर बघा पहिली पहा, वर्तनवादाचा दृष्टिकोन कोणी मांडला? तर जे बी वॉटसन. बोधात्मक दृष्टिकोन मित्रांनो जीन पियाजे आणि जयराम ब्रुनर यांनी मांडला. त्याच्यानंतर ज्ञानरचनावादी दृष्टिकोन गिम्याटी साविक कोणी मांडला आणि त्याच्यानंतर मॅन्युअल कांटनी मांडला. त्याच्यानंतर मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन हे मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहे, बाकीच्या सगळ्या या ठिकाणी योग्य आहेत पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने ज्याचे वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्य आहे ते वर्तन मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय हा कोणी मांडला? तर मित्रांनो हा जो काय विषय आहे हा कोणी मांडलेला आहे? तर जे बी वॉटसननी मांडलेला आहे पहा, लक्षात ठेवा जे बी वॉटसन. पुढचा प्रश्न आहे पहा, मानसशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे. तर मानसशास्त्र मित्रांनो हे कसं आहे पहा, मिश्र आहे पहा, या ठिकाणी शब्द आहे मिश्र शास्त्र आहे, लक्षात घ्या मिश्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? सांगा पटकन. तर प्लेटो याचं बरोबर उत्तर आहे, लक्षात घ्या मित्रांनो प्लेटो. चला 6 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो की मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही जी काय व्याख्या आहे मित्रांनो कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर मॅक्टुगल या मानसशास्त्रज्ञाने केलेली पहा, मॅक्टुगल. मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही जी काय व्याख्या मित्रांनो ही केलेली आहे विल्यम कुंटने केलेली पहा, लक्षात ठेवा विल्यम कुंट. चला 8 नंबरचा प्रश्न आहे पहा, यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या ठिकाणी चालू केली. तर मित्रांनो कोणी चालू केली? तर विल्यम कुंटने बघा या ठिकाणी पहिली प्रयोगशाळा जर्मनी या ठिकाणी चालू केली होती पहा. बाल मानसशास्त्राला टिंबटिंब मानसशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो बाल मानसशास्त्राला कोणतं मानसशास्त्र म्हणून ओळखलं जातं? तर वैकसिक मानसशास्त्र म्हणून ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की स्वानुभवामधून दुसऱ्याच्या वर्तनाचा बोध हे टिंबटिंब अभ्यास पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. तर कोणत्या मित्रांनो? तर आंतरनिरीक्षण, ऑप्शन क्रमांक क आंतरनिरीक्षण याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो की सिग्मंड फ्राईड यांच्या मते मानसशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? तर मानसशास्त्र हे मित्रांनो अबोधावस्थेचं शास्त्र आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की आत्मनिरीक्षणामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर आत्मनिरीक्षणामधील महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर स्व अनुभव, ऑप्शन क्रमांक ड स्व अनुभव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. बालकाच्या पुढीलपैकी मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर मित्रांनो बालकाच्या पुढीलपैकी मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व पहा. शारीरिक किंवा जैविक गरजा, मानसिक गरजा आणि सामाजिक गरजा याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धत आहे. तर कोणती मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क प्रायोगिक पद्धत, लक्षात ठेवा मित्रांनो प्रायोगिक पद्धत याचं योग्य उत्तर आहे. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली, याचं कारण काय आहे? याचं कारण आहे मित्रांनो आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, लक्षात ठेवा आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. आत्मनिरीक्षण पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे? तर आत्मनिरीक्षण पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर बघा व्यक्तिगत अनुभवांचं मूल्यमापन केलं जातं, हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की प्रायोगिक पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या गटास बदलत्या चलाचा उपचार दिला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा प्रायोगिक गट याचं योग्य उत्तर आहे पहा. एक मुलगी सर्वात नेहमी उशिरा येते आणि वर्गामध्ये एकांकी राहते, तिचं वर्तन जाणण्यासाठी कोणती अभ्यास पद्धती आपल्याला उपयुक्त ठरेल? तर बघा व्यक्तिगत अभ्यास याचं बरोबर उत्तर आहे पहा, काय व्यक्ती अभ्यास. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बालमानसशास्त्राच्या अभ्यासाने शिक्षणासंदर्भात खालीलपैकी कोणत्या बाबी महत्त्वाच्या असल्याचं समजलं? तर कोणत्या बाबी महत्त्वाच्या असल्याचं समजलं लक्षात घ्या सर्वांनी. तर याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा वरीलपैकी सर्व. तर बघा मित्रांनो बालकाच्या वर्तनावर सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा प्रभाव पडतो. बालकाच्या विकासावस्थेसंबंधी वैकसिक कार्य समजले जाते. बालकेंद्रित शिक्षणासाठी आवश्यक अध्यापन पद्धती तंत्रे माहीत झाली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की शैक्षणिक दृष्टीने बालकांच्या पद्धतशीर अभ्यास करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण होता? तर मित्रांनो जोहान आमस आणि केमिअस याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की ज्ञानात्मक अध्ययनाचा विकासात्मक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून
टिंबटिंब यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो कोणाला ओळखलं जातं तर जेराम ब्रुनर याचं बरोबर उत्तर आहे पहा. जेराम ब्रुनर याचं बरोबर उत्तर आहे. कोणतीही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिसादाच्या स्वरूपामध्ये मांडता येते हे मत कोणत्या उत्पत्तीचं आहे? तर मित्रांनो हे जे काय मत आहे हे वर्तनवादी उत्पत्तीचं याचं बरोबर उत्तर आहे. जयराम ब्रुनर हे टिंबटिंब आणि टिंबटिंब अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक क जयराम ब्रुनर हे अध्ययन आणि विकासात्मक अभ्यासक म्हणून काय आहेत पहा प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक क की शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. तर काय अभ्यासलं जातं त्याला सर्वांनी लक्षात घ्या मित्रांनो, तत्वे नियम आणि सिद्धांत. ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. मानसशास्त्राचा अभ्यासाचा केंद्रबिंदू टिंबटिंब हा आहे. तर मित्रांनो कोणता केंद्रबिंदू आहे तर ऑप्शन क्रमांक ड वर्तन आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रायोगिक पद्धती टिंबटिंब आणि शास्त्रशुद्ध पद्धती आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक ब वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धती पहा. नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचं केलेलं निरीक्षण म्हणजे टिंबटिंब होय. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब बाह्य निरीक्षण होय. लक्षात ठेवा बाह्य निरीक्षण होय. सुप्रसिद्ध व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करतात. तर कोणती मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक बी जीवन वृत्तांत याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानसशास्त्र आहे मित्रांनो मानवी मनाचं आणि अनुभव विस्तृत आणि वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली. तर ही जी काय व्याख्या आहे मित्रांनो ही कोणी केली? मॅटगुल यांनी ही केलेली पहा मॅटगुल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर बघा शैक्षणिक प्रात्यक्षिकाचा अर्थ समजून घेणे. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर पहा. खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट मानसशास्त्राचं नाही? तर मित्रांनो कोणतं उद्दिष्ट आहे मानसशास्त्राचं नाही? तर शिक्षणाचे उद्दिष्ट ठरवणे याचं बरोबर उत्तर पहा. टॉल्मने टिंबटिंब कल्पनेचा स्वीकार केला. तर कोणत्या कल्पनेचा स्वीकार केलेला आहे? तर मित्रांनो बोधावस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. सीमा शाळेत नेहमी उशिरा येते आणि अध्ययनामध्ये तिचं लक्ष लागत नाही. ती बरेचदा एकटी राहते आणि तिच्या विशिष्ट वर्तनाचं कारण जाणून घेण्यासाठी कोणती अभ्यास पद्धती सर्वात जास्त उपयुक्त ठरेल? तर कोणती मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक ब व्यक्तीचा अभ्यास पद्धती. लक्षात ठेवा व्यक्ती अभ्यास पद्धती ही सर्वात जास्त उपयुक्त ठरेल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की मानसशास्त्र आणि त्यांच्या मानसशास्त्राच्या केलेल्या व्याख्यानुसार आपल्याला बरोबर जोडी लावायची पहा. तर मित्रांनो बरोबर जोडी लावायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ड आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा ड. तर एकाचं बी पहा म्हणजे अरिस्टॉटल यांनी काय केलं होतं आत्म्याचं शास्त्र लावलं होतं. विल्यम बुटने मित्रांनो लक्षात घ्या कशाचं लावलं होतं तर बोधावस्थेचं शास्त्र. त्याच्यानंतर सिमन फ्राईडने मित्रांनो अबोध अवस्थेचं शास्त्र आणि वॉटसनने काय केलं होतं वर्तनाचं शास्त्र मांडलं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी मानसशास्त्र आणि त्यांनी केलेल्या मानसशास्त्राची व्याख्या या संदर्भामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो पहिली बघा मेटगुल मनाचं अनुभवधिष्ठित आणि वर्णनात्मक शास्त्र हे बरोबर आहे पहा. स्किनरने बघा वर्तन आणि अनुभवाचं विज्ञान. क्रो मानव वर्तन आणि मानवी संबंध. आणि ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी ही चुकीची पहा. पुढीलपैकी मानसशास्त्रीय संप्रदाय आणि त्यांनी मांडलेली अभ्यास पद्धती या संदर्भामध्ये सत्य जोडी कोणती म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर मित्रांनो मनोविश्लेषणवाद रोगनिदान हे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब ही मानसशास्त्राची अशास्त्रीय पद्धती नाही. तर कोणती नाही आहे तर ऑप्शन क्रमांक अ निरीक्षण ही मानसशास्त्रीय अशास्त्रीय पद्धती नाही याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब ही मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धती नाही. तर मित्रांनो कोणती नाही तर ऑप्शन क्रमांक ड दंतकथा याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय प्रश्न आहे पहा पुढचा. नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती याची काळजीपूर्वक पद्धतशीर केलेलं अवलोकन म्हणजे टिंबटिंब होय. तर टिंबटिंब होय म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक क निरीक्षण होय. लक्षात ठेवा निरीक्षण होय. वर्तन अभ्यासाच्या सर्व पद्धतीमध्ये टिंबटिंब प्रायोगिक पद्धती होय. तर कोणती प्रायोगिक पद्धती आहे तर लक्षात घ्या सर्वांनी ऑप्शन क्रमांक ड निरीक्षण ही काय मित्रांनो प्रायोगिक पद्धती पहा. मराठी व्याकरणाचे नियम चांगले पाठ होण्यासाठी आणि अधिक काळ ते स्मरणामध्ये राहण्यासाठी कोणती पद्धती या ठिकाणी वापरली जाते? तर लक्षात घ्या मित्रांनो शास्त्रीय पद्धती मित्रांनो या ठिकाणी वापरली जाते.
मानवी वर्तनाच्या अभ्यासाची कोणती पद्धत व्यक्तिभेदावर आधारित अभ्यास पद्धती आहे? तर कोणती मित्रांनो, चला त्या उत्तर, याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक क, भेददर्शक. आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा, भेददर्शक. पुढचा प्रश्न मित्रांनो, बालकाच्या अपसामान्य वर्तनाची चिकित्सा करून उपचाराची नेमकी दिशा ठरवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरते? तर कोणती पद्धती मित्रांनो या ठिकाणी उपयुक्त ठरते? तर जीवन वृत्तांत. ऑप्शन क्रमांक ब, जीवन वृत्तांत याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो म्हणजेच काय पहा, आत्मनिरीक्षण होय. ऑप्शन क्रमांक ड, आत्मनिरीक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आजच्या मुली या पूर्वीच्या मुलींसारख्या नाहीत, हे मत कोणत्या अभ्यास पद्धतीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तिर्यक, याचं बरोबर उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक क, तिर्यक. पुढीलपैकी प्रायोगिक पद्धती कोणती मर्यादा नाही? पुढीलपैकी प्रायोगिक पद्धतीची कोणती मर्यादा नाही? तर ऑप्शन क्रमांक अ, प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. प्राचीन ग्रीक तत्त्वतेचे प्लेटो आणि अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राला काय मानलं? तर मित्रांनो या ठिकाणी यांनी काय मानलेलं आहे? तर लक्षात घ्या, वर्तनाचं शास्त्र. ऑप्शन क्रमांक वर्तनाचं शास्त्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. शैक्षणिक मानसशास्त्र एक विषय म्हणून काय सूचित करतं? तर शैक्षणिक मानसशास्त्र एक विषय म्हणून काय सूचित करतं? तर ऑप्शन क्रमांक क, शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या ज्ञानाचं एकत्रीकरण याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षकासाठी मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभाव काय आहे? तर शिक्षणासाठी मानसशास्त्राचा शैक्षणिक प्रभाव काय आहे? तर लक्षात घ्या, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समजून घेणे. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षकाने शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे पहा, ऑप्शन क्रमांक ड, अध्यापन अधिक प्रभावी करा, याचं हे मुख्य कारण आहे पहा. शिक्षण क्षेत्रामध्ये मानसशास्त्राचं सर्वात मोठं योगदान आहे. तर कोणत्या ठिकाणी योगदान आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड, बालकेंद्रित शिक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. बाल मानसशास्त्राचा हा कोणता केंद्रबिंदू असतो? तर बाल मानसशास्त्राचा कोणता केंद्रबिंदू असतो? तर ऑप्शन क्रमांक बी, मूल हा केंद्रबिंदू असतो पहा. बाल मानसशास्त्रावर आधारित कोणतं विधान सर्वोत्तम आहे? तर मित्रांनो सर्वोत्तम विधान कोणतं आहे? तर प्रत्येक मूल हे काय पहा, अद्वितीय आहे. ऑप्शन क्रमांक ड, अद्वितीय. पुढीलपैकी कोणता पर्याय हा शैक्षणिक मानसशास्त्राची मर्यादा आहे? तर कोणता पर्याय मित्रांनो? तर वैयक्तिक मतभेदांची समस्या. ऑप्शन क्रमांक क याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे. मित्रांनो आता बघा, आपल्याला टी भरतीसाठी फक्त मोजून काही दिवस बाकीत पहा. आता यामध्ये आपल्याला असा विचार करायचा आहे, की माझ्या जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट मी या पेपरच्या दिवशी देणार आहे, आणि बघा या ठिकाणी मी पास होणारच पहा. स्वतःशी खुणगाठ बांधा, स्वतः बघा रात्रभर दिवस रात्र एक करा, परंतु अभ्यास करा पहा. जितका पण टाइम उरलेला आहे पहा, त्या वेळेचा बघा आपल्याला या ठिकाणी सदुपयोग करायचा आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो, आणि स्मार्ट स्टडी करायचा आहे. यासाठी मित्रांनो आपण फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे फक्त आय एम पी प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो आता एवढं सगळं या ठिकाणी घेणं शक्य नाही. यासाठी मित्रांनो 399 रुपयाला आपण अशा बघा, तुम्ही PDF पाहत असाल कशा प्रकारे आपण डिटेलमध्ये आणि सुटसुटीत आहेत पहा वाचण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो या PDF तयार केलेल्या आहेत पहा. ह्या PDF फक्त तुम्हाला 399 रुपयाला मिळणार आहे मित्रांनो. लवकरात लवकर घ्या. 20 दिवसामध्ये योग्य असे तुम्ही दिशेने अभ्यास करा. यश नक्की आपलं वाट पाहत आहे. बघा जिंदगीमधला सगळ्यात बेस्ट पेपर समजून पेपर द्या, आणि यामध्येच आपलं एक घाव 2 तुकडे करून टाका आणि लगेच तयारीला लागा. एक सुद्धा मिनिटं मित्रांनो वायाला घालू नका. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. मी पास होणार असा तुम्ही मनामध्ये निश्चय करा. नक्की यश आपलं वाट पाहत आहे मित्रांनो. लवकरात लवकर मित्रांनो 399 रुपये जे काही आहेत पहा, तुम्हाला खाली जो काही फोनपे नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला बघा पाठवून द्या. फोनपे गुगल पे दोन्ही पण आहे हा नंबर, आणि याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरच्या व्हॉट्सअपला सेंड करा. एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDF मी पाठवून देईल पहा. वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मित्र आपण जास्त काही सांगू शकत नाही, आणि अभ्यासाला सुद्धा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तच करायचं आहे पहा. वारंवार झुलण्यापेक्षा एकदाच एक घाव 2 तुकडे करून टाकायचे आणि सक्सेस मिळवून दाखवायचे पहा. चला जास्त काही सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण एक TET साठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जॉईन करा. चला पहिला प्रश्न आहे, आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, म्हणजे तुम्हाला डबल रिव्हिजनची गरज पडणार नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की फ्राईडने वर्तनाचा सांगितलेला प्रकार कोणता आहे? काय प्रश्न विचारला मित्रांनो, फ्राईडने वर्तनाचा सांगितलेला प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो बोधावस्थेतील वर्तन, पूर्ण बोधावस्थेतील आणि जाणीवेतील वर्तन, आणि अवध अवस्थेमधले वर्तन, म्हणजे वरील सर्व हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक
ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला 2 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की सांगा. जेराम ब्रुनर बौद्धात्मिक विकासाची संकल्पना स्पष्ट करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करतो? सांगा पटकन. तर पहा, नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचं रूपांतरण आणि ज्ञानाची संपर्कता तपासणे म्हणजे वरीलपैकी सर्व हे सगळे ऑप्शन मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टीची जोड दिली पाहिजे? बघा, जे काय आपले विद्यार्थी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टीची जोड द्यावी? तर बघा, पाठांतर, कोडी सोडवणे, प्रात्यक्षिकावर भर देणे म्हणजे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी शाळेमध्ये सुरू करावे. तर सामाजिक विकास होण्यासाठी आपण शाळेमध्ये काय चालू केलं पाहिजे? तर बघा मित्रांनो, समाजसेवेचे प्रकल्प चालू केले पाहिजे, समाजसेवेचे प्रकल्प. पुढचा प्रश्न मित्रांनो, बालविकासामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो? बालविकासामध्ये कोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो? तर मित्रांनो पहा, बालकाचे रूप, वर्तन, अभिरुची, त्याच्यानंतर प्रवृत्ती यामधला बदल कसा होतो, त्याच्यानंतर जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत यातील बदल कसा होतो, त्याच्यानंतर बालकाचा सर्वांगीण विकास कसा होतो, जैविक आणि गर्भावस्थेमधले विकास कसा होतो म्हणजे वरील सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे. विविध अवस्थेमधील बालकाच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिकदृष्ट्या टिंबटिंब करता येतो. मित्रांनो काय करता येतो? तर लक्षात घ्या, मार्गदर्शन करता येतं. काय करता येतं? मार्गदर्शन करता येतं पहा. वॉटसन यांच्या मते कोण मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे? बघा, वॉटसन यांच्या मते हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. कोणता आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो, वर्तन याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्तन हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. बौद्धिक विचाराची अवस्था कोणत्या अवस्थेला म्हणतात? बौद्धिक विचाराची अवस्था या अवस्थेला म्हटलं जातं. सांगा पटकन. तर मित्रांनो, कुमार अवस्था. ऑप्शन क्रमांक क कुमार अवस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा, विधान या ठिकाणी दिलेले आहेत. शारीरिक विकास हा शारीरिक वाढीवर अवलंबून असतो. विधान 2 आहे मित्रांनो, की शारीरिक वाढीमुळे शारीरिक विकास होतोच असं नाही. तर बघा, दोन्ही विधानात जर आपल्याला विचार केला तर कोणतं योग्य उत्तर आहे? तर दोन्ही विधानं मित्रांनो हे सत्य आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वाढ ही सामान्यपणे कशावर अवलंबून असते? तर वाढ ही सामान्यपणे कशावरती अवलंबून असते? तर अनुवंशावर अवलंबून. मापन ही टिंबटिंब बाब आहे. तर मापन मित्रांनो हे काय आहे? वस्तुनिष्ठ बाब आहे बा. कशी? वस्तुनिष्ठ बाब आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी मापनाच्या श्रेणी कोणत्या आहेत? मित्रांनो आपल्याला ओळखायच्या आहेत यामध्ये, की मापनाच्या श्रेणी कोणत्या आहेत पहा. नामांकन श्रेणी, क्रमांकन श्रेणी, वर्गांतरण श्रेणी आणि गुणोत्तर श्रेणी म्हणजे वरील सर्व याचं काय आहेत पहा श्रेणी आहेत ह्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे? चुकीचं विधान ओळखायचं आहे पहा. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचं संख्यात्मक प्रमाण ठरवणं होय. बरोबर आहे पहा. मूल्य निर्धारण हे व्यवहार उपयोगी आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मूल्यमापन आहे मित्रांनो मूल्यमापन हे अभ्यासक्रमाचं केलं जातं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि मित्रांनो शेवटचं विधान या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे काय असत्य पहा. 4 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की परीक्षेमधील प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न प्रकारांची निवड टिंबटिंब यांच्याशी संबंधित असते. तर कशाशी संबंधित असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ आशय आणि उद्दिष्टे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पुढील वस्तुनिष्ठ प्रश्नाचा प्रकार कोणता आहे? आई, मुलगी, गाय. बघा, आईची मुलगी तसं गायचं काय राहील? तर गायचं मित्रांनो वासरू राहील पहा. ऑप्शन क्रमांक ब आपल्या या ठिकाणी याचं उत्तर होईल पहा. टिंबटिंब पद्धतीने विद्यार्थ्याला त्याचं स्वतःचं स्थान कळू शकतं. कोणत्या पद्धतीने? तर श्रेणी पद्धतीने. ऑप्शन क्रमांक अ श्रेणी पद्धतीने मित्रांनो स्वतःचं स्थान कळू शकतं. टिंबटिंब म्हणजे घटनेचे मूल्य शोधणारी प्रक्रिया होय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ब मूल्यमापन म्हणजे मित्रांनो घटनेचे मूल्य शोधणारी प्रक्रिया. बहुपर्यायी प्रश्नांमधील टिंबटिंब भागामध्ये चुकीची उत्तरे किंवा चुकीचे पर्याय तयार केले जातात. त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क विक्षर पर्याय याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मूल्यमापनाचं निष्कर्ष टिंबटिंब नसतात. तर कसे नसतात? स्थलकाल निरपेक्ष सर्वसामान्य म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 10 आहे पहा, स्तंभलेखाचा वापर टिंबटिंबसाठी केला जातो. तर स्तंभलेखाचा जो काही वापर आहे मित्रांनो, माहितीचं विश्लेषण,
माहितीचे वर्गीकरण, माहितीवरून भविष्यकथन म्हणजे ऑप्शन क्रमांक ड मित्रांनो वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब मूल्य निर्धारण हे सर्वोत्कृष्ट मूल्य निर्धारण होय. तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक क सहाय ध्येय याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आहे. काय प्रश्न आहे पहा. टिंबटिंब हे केंद्रीय प्रवृत्तीचं परिणाम आहे. तर ऑप्शन क्रमांक क मध्यमान याचं बरोबर उत्तर आहे काय मध्यमान. पुढचा प्रश्न मित्रांनो पदनिश्चय श्रेणीचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. तर कशामध्ये होतो. ऑप्शन क्रमांक अ निरीक्षण तंत्र. ऑप्शन क्रमांक अ निरीक्षण तंत्रामध्ये होतो पहा. मूल्यमापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. काय प्रश्न आहे मित्रांनो की मूल्यमापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर विविधांगी प्रक्रिया आहे पहा कशी विविधांगी. विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते. तर कोणती चाचणी तयार केली जाते. तर ऑप्शन क्रमांक ए नैदानिक चाचणी तयार केली जाते. कोणती नैदानिक चाचणी. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये टिंबटिंब अध्ययन अध्यापनाचा एक भाग ठरला पाहिजे यावर भर दिला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा शिक्षण अध्ययन अध्यापनाचा एक भाग ठरला पाहिजे यावर भर दिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चर्चा हे टिंबटिंबचं साधन आहे. तर मित्रांनो चर्चा हे टिंबटिंबचं साधन आहे. तर गट मूल्य निर्धारण ऑप्शन क्रमांक ब गट मूल्य निर्धारण याचा भाग आहे पहा. एक शिक्षिका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लगेच न देता त्या संबंधित सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते. त्याच्यातून येणाऱ्या उत्तराची वर्गात सर्वांगीण चर्चा करते आणि शिक्षिकेचा हा दृष्टिकोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो हा जो काय दृष्टिकोन आहे हा कशाशी संबंधित आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यात्मक अध्ययनाचा विकास करणे हेच बरोबर उत्तर आहे पहा. 70 नंबरचा प्रश्न आहे पहा. टिंबटिंब चाचण्या शिक्षक निर्मिती चाचण्यांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. तर कोणत्या असतात पहा. ऑप्शन क्रमांक ड अ आणि ब पहा प्रमाणित आणि संपादित याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूल्य निर्धारणाचा हेतू विद्यार्थ्यातील चुका शोधून त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे हा असतो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन्स क्रमांक क सातत्यपूर्ण मूल्य निर्धारणाचा हेतू हा विद्यार्थ्यांमधील चुका शोधून त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे हा असतो पहा. या प्रश्नाचं उत्तर टिंबटिंब मूल्य निर्धारणातून मिळतं. तर का. तर याचं योग्य उत्तर आहे पहा अ आणि ब संख्यात्मक आणि गुणात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. गुणात्मक मूल्य निर्धारणाचं पुढीलपैकी वैशिष्ट्य कोणतं. तर कोणतं वैशिष्ट्य आहे तर मुक्त सृजनात्मक उत्तरांना वाव असतो याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थ्यांच्या गृहपाठाचं मूल्य निर्धारण करण्याचा उत्तम मार्ग खालीलपैकी कोणता आहे. तर कोणता आहे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर शिक्षकाने स्वतः नियमितपणे विद्यार्थ्याच्या गृहपाठाचं मूल्य निर्धारण करावं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो कृतीचं मूल्य निर्धारण करताना कोणत्या बाबीचा विचार करावा. तर मित्रांनो कोणत्या बाबीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर कृतीमध्ये सहजता आणि सफाईदारपणा पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या विविध वैशिष्ट्यांच्या मापनासाठी तयार केलेलं साधन आणि निर्माण केलेली परिस्थिती म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक ग चाचणी होय. लक्षात ठेवा चाचणी. विद्यार्थ्यांना स्वतःच्या कार्यमानाचं सत्यता पाहण्यास टिंबटिंब मदत करते. तर काय मदत करतं मित्रांनो तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय होईल. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. स्वयं मूल्य निर्धारणेचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गटामधील 4 किंवा 5 विद्यार्थ्यांच्या कौशल्यानुसार कामाची विभागणी केली जाते. ह्या 6 ध्येय मूल्य निर्धारणाचा टिंबटिंब निकष होय. तर कोणता निकष होय तर ऑप्शन क्रमांक क कार्याची विभागणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थी संचिका म्हणजे टिंबटिंब होय. तर विद्यार्थी संचिका म्हणजे कार्याचा पद्धतशीर संग्रह संपादनूक किंवा प्रगती यांच्या सादरीकरणाच्या कामाचा संग्रह हे सुद्धा बरोबर आहे. चित्रकला नक्षीकाम किंवा फोटो यांच्या एकत्रित संग्रहाच्या सादरीकरणाचा संच म्हणजेच मित्रांनो वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. टिंबटिंब हे आत्मनिरीक्षणाचं साधन नाही. तर आत्मनिरीक्षणाचं कोणतं साधन नाही पहा. तो ऑप्शन क्रमांक क ओळखा पाहू हे नाही पहा. विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रगतीचं आणि गुणांचं कौशल्याच्या सवयीचं अथवा वर्तनाचं स्वतः निरीक्षण करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर काय होय मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक ब आत्मनिरीक्षण होय. लक्षात ठेवा आत्मनिरीक्षण होय. टिंबटिंबमध्ये विद्यार्थ्याचे खरे वर्तन कळतं. तर मित्रांनो कशामध्ये खरं वर्तन आपल्याला कशामध्ये कळतं विद्यार्थ्याचं
तर बघा प्रासंगिक नोंदीमध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूल्य निर्धारणाच्या विविध साधनापैकी कोणतं साधन कोठे वापरायचं हे शिक्षकाच्या टिंबटिंबवर अवलंबून असतं. तर कशावर अवलंबून असतं मित्रांनो? कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. प्रत्येक प्रश्न प्रकार टिंबटिंब यावर आधारित असतो. तर कशावरती आधारित असतं मित्रांनो? तर स्वरूपावरती. ऑप्शन क्रमांक स्वरूपावरती आधारित असतो पहा. टिंबटिंब प्रश्नांच्या उत्तरामध्ये मुक्त प्रक्रिया येण्याची संधी असते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक मुक्त प्रश्नांच्या उत्तरामध्ये मुक्त प्रक्रिया येण्यास काय असते बघा? संधी असते. चला पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब प्रश्नामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासामधील सखोलता कळते. तर कोणत्या मित्रांनो लक्षात घ्या सर्वांनी. तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा? ऑप्शन क्रमांक दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये बघा अभ्यासामध्ये सखोलता कळते. कोण, काय, कोठे, केव्हा अशा शब्दांनी प्रश्नांची सुरुवात होते. तर मित्रांनो कोणत्या प्रश्नांची सुरुवात होते? तर प्रत्यावाहनात्मक प्रश्नांची सुरुवात होते पहा. लक्षात आलं? पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. तर चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आहे. तर द्विपर्यायी प्रश्न स्मरणशक्तीवर जास्त भर दिला जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर युग्मिनीकरण प्रश्न सजातीय पर्याय शोधणे अवघड जातं पहा, हे बरोबर आहे. अनन्य संबंध प्रश्न भेदभाव क्षमता चांगली असते, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु बघा या ठिकाणी हे चुकीचं आहे पहा. अनन्वयार्थी प्रश्न पाठांतर करून गुण मिळवण्याची प्रवृत्ती वाढते, हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की समाजमिती तंत्राचा वापर टिंबटिंबसाठी केला जातो. तर कशासाठी केला जातो सर्वांनी लक्षात घ्या. याचा वापर मित्रांनो गटागटातील परस्पर संबंधी मापन, परस्पर संबंधी आवड निवड आणि परस्पर संबंधी आकर्षण अनाकर्षण म्हणजे वरील सर्व या तंत्राचा वापर या ऑप्शनसाठी सर्वांसाठी केला जातो पहा. टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने समाजमिती तंत्राचा उपयोग सर्वप्रथम केला होता. तर कोणी केला होता मित्रांनो? श्री जॅकोब एल मोरोनो यांनी केला होता पहा. टिंबटिंबसाठी तोंडी काम हे साधन वापरता येतं. तर तोंडी काम हे साधन कशासाठी वापरता येतं? तर आलेखाचा वाचनासाठी पहा. विद्यार्थ्याच्या अध्ययनामधील अडथळे टिंबटिंबमधून चटकन लक्षात येतात. तर कशामधून येतात पहा? तोंडी कामामधून चटकन लक्षात येतात. अध्यापनामध्ये तोंडी कामाचा हेतू कोणता आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो कोणता आहे? तर तोंडी अभिव्यक्तीचे कौशल्य तपासणे एकदम बरोबर. आलेख सारण यांचं वाचन करण्याचं कौशल्य तपासणे हे सुद्धा बरोबर. विद्यार्थ्याचा विचार करण्याच्या पद्धती समजून घेणे हे सुद्धा बरोबर आहे पहा. अध्यापनानंतर दिला जाणारा स्वाध्याय कोणत्या स्वरूपाचा असावा? तर कोणत्या स्वरूपाचा असावा मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक कृती, आकृती, आलेख, वाचन म्हणजे वरील सर्व याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. स्वाध्यायाचं मूल्य निर्धारण करताना टिंबटिंब हा निकष वापरावा. तर कोणता निकष वापरावा? कामाची वेळेत पूर्तता, कामातील अचूकता, कामामधील वेगळेपणा म्हणजे ऑप्शन क्रमांक वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. मूल्यमापन तंत्राचे जनक टिंबटिंब वय. तर कोण आहेत मित्रांनो मूल्यमापन तंत्राचे जनक? सर्वांनी लक्षात घ्या. तर ऑप्शन क्रमांक डॉक्टर बेंजामिन ब्लूम याचं बरोबर उत्तर आहे पहा. अँडरसन यांच्या पुनर्रचित श्रेणीमध्ये टिंबटिंब अंतिम पातळीवरचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नवनिर्मिती अंतिम पातळीवरचं आहे पहा. अँडरसनच्या पुनर्रचित श्रेणीमध्ये मूल्यमापन करणे यामध्ये पुढीलपैकी कोणता प्रश्न येतो? तर सदर प्रयोगाचं निरीक्षण करा हा प्रश्न येतो पहा. विद्यार्थ्यांकडून सर्जनात्मक प्रतिसाद येण्यासाठी टिंबटिंब स्वरूपाचे प्रश्न विचारावेत. तर कोणत्या स्वरूपाचे? मुक्त स्वरूपाचे प्रश्न विचारले जावे. पुढीलपैकी मुक्त प्रश्नाचं उदाहरण कोणतं आहे? मित्रांनो कोणतं आहे? तर पर्यावरण संरक्षणाबाबत आपले मत मांडा हे काय मित्रांनो मुक्त प्रश्नाचं उदाहरण आहे पहा. पुढीलपैकी मुक्त प्रश्नाचा गुण कोणता आहे? तर खरी माहिती मिळते. ऑप्शन क्रमांक 1 खरी माहिती मिळते पहा. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावण्यासाठी टिंबटिंब नियोजनपूर्वक दिले जातात. तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक स्वाध्याय हे नियोजनपूर्वक दिले जातात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांना स्वाध्याय देताना कोणती दक्षता घेतली पाहिजे? तर विद्यार्थ्यांना स्वाध्याय देताना कोणती दक्षता घेतली पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक वरील सर्व पहा. स्वाध्याय देताना योग्य प्रकारचं नियोजन केलं पाहिजे. स्वाध्याय ताण येणार नाही असं विद्यार्थ्यांना ताण येणार नाही असं हे पाहावे. विद्यार्थ्याचा वयोगट पाहून त्याला स्वाध्यायाची संख्या ठरवावी. म्हणजे वरील सर्व हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लेखी परीक्षेमध्ये दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे तपासताना टिंबटिंबता येते. तर काय येते मित्रांनो? व्यक्तिनिष्ठता येते पहा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा केवळ टिंब प्रगतीचं चित्र कळतं. तर कोणतं बघा, संख्यात्मक प्रगतीचं चित्र कळतं पहा. टिंब मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण असतं. तर मित्रांनो, आकारिक मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी काय असतं, मूल्य निर्धारण असतं. कोणतं, आकारिक. चाचणीच्या आधारे शालेय विषयामधील प्रगतीचं मूल्य निर्धारण केलं जातं. तो ऑप्शन क्रमांक क, संपादन. लक्षात ठेवायचं आपल्याला, संपादन. कोणत्या चाचणीच्या आधारे शालेय विषयातील प्रगतीचं मूल्य निर्धारण केलं जातं, संपादन. निरीक्षण हे मूल्य निर्धारणाचं टिंब साधन आहे. तर मित्रांनो, कोणतं साधन आहे, तो ऑप्शन क्रमांक ब, गुणात्मक साधन आहे पहा. बहुपर्यायी प्रश्न देताना किमान किती पर्याय दिले पाहिजेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 3 ते 4 पर्याय दिले पाहिजे. किती, 3 ते 4. खालीलपैकी कोणतं विधान मापन आणि मूल्यमापनातील संबंध चांगल्या पद्धतीने स्पष्ट करतं. तर मापन हे मूल्यमापनाचं एक अंग आहे. ऑप्शन क्रमांक किती आहे, ब. मापन ही कशी बाब आहे. तर मित्रांनो, मापन ही कशी बाब आहे, तर ऑप्शन क्रमांक क, वस्तुनिष्ठ बाब आहे पहा. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रत्याभरण देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं मूल्य निर्धारण वापरलं जातं. तो ऑप्शन क्रमांक ब, आकारिक मूल्य निर्धारण वापरलं जातं पहा. की जीन पियाजे यांनी बोधात्मक विकास वाढीच्या अवस्थांमधून क्रमाक्रमाने होत असतो असं बोधात्मक दृष्टिकोन विषयक मत मांडलं. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब, 4 अवस्थांमधून. किती बघा, 4 अवस्थांमधून. याचं बरोबर उत्तर आहे पहा. दुसरा प्रश्न आहे पहा, जीन पियाजेची बोधात्मक विकासाची उत्पत्ती कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर किती तत्वावर आधारित आहे मित्रांनो, असा प्रश्न आहे. तर 4 तत्वावर आधारित आहे पहा. चोखणे, आकलन होणे, पोहणे, वस्तू हाताळणे या प्रतिक्रिया जीन पियाजेच्या तत्वाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो, कोणत्या तत्वाशी संबंधित आहेत, तो ऑप्शन क्रमांक बोधात्मक संरचना. याचं बरोबर उत्तर आहे, बोधात्मक संरचना. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रतियोजनाचा पहिला प्रकार म्हणजे टिंब होय. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब, संमिलन. याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, संमिलन. याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एखाद्या शिशुला खेळणे दिल्यावर तो बहुधा तोंडात धरण्याचा प्रयत्न करतो. ही कृती कशाशी संबंधित आहे. ही कृती मित्रांनो, समतोल. याचं बरोबर उत्तर आहे काय, समतोल. टिंबमध्ये मूळ संरचनेच्या संदर्भामध्ये नवीन वस्तूच्या संवेदनाला अनुसरून नवीन आकृतिबंध तयार करते. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, संयोजन. याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, संयोजन. याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंबाच्या मते भाषा हे सामाजिक ज्ञान प्राप्त होण्याचं महत्त्वाचं साधन आहे. तर कोणाच्या मते मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक क, लिओ वायगॉट्स्की. याचं बरोबर उत्तर आहे पहा. जीन पियाजे यांनी बुद्धिविकासाची कोणती जोडी मांडली नाही. जीन पियाजेंनी कोणती जोडी मांडली नाही मित्रांनो, या ठिकाणी पहा, क्रियात्मक पूर्वावस्था, 5वी अवस्था ही जोडी मांडली नाही. बाकी पहा, वेदनात्मक कारक अवस्था पहिली अवस्था असते, मूर्त सांकेतिक अवस्था 3री अवस्था असते, औपचारिक संकेत अवस्था ही 4थी अवस्था असतात. अशा अवस्था मित्रांनो जीन पियाजे यांनी मांडलेले आहेत पहा, परंतु ऑप्शन क्रमांक ब ही मांडलेली नाही. जीन पियाजे हा मानसशास्त्रज्ञ टिंबाचा अभ्यासक मानला जातो. तर कशाचा अभ्यासक मानला जातो, तर वैकासिक मानसशास्त्र. ऑप्शन क्रमांक क, याचं योग्य उत्तर आहे पहा. माणसाची बोधात्मक क्षमता असण्यावर पियाजे यांना टिंब. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक अ, विश्वास नाही पहा त्यांना. बौद्धिक विकासाच्या अवस्था या मानसशास्त्रज्ञांनी मांडल्या. तर बौद्धिक विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत, कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडल्या, तर जीन पियाजे. ऑप्शन क्रमांक जीन पियाजे या शास्त्रज्ञांनी मांडले पहा. पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश होत नाही. तर पहा, व्यक्तिनिष्ठ क्रियात्मक अवस्था. ऑप्शन क्रमांक ड. याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंब यांनी नैतिक विकासाची उत्पत्ती मांडली. तर कुणी नैतिक विकासाची उत्पत्ती मांडली, तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब, कोहलबर्ग यांनी मांडली पहा. कोहलबर्ग. विराट कोहली नाही, कोहलबर्ग. याचं उत्तर आहे पहा, कोहलवर्ग आहे पहा. कोहलवर्ग यांच्या नैतिक विकास अवस्था व त्याची वैशिष्ट्ये याबाबत आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, चुकीची जोडी कोणती यामध्ये, तर वस्तुनिष्ठ क्रियात्मक पातळी स्वतःविषयी बालक खूपच जागरूक असतात, हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, लिओ वायगोस्टस्की
लेओ वायगोटस्की यांच्या मते बालकाची सामाजिक स्थिती कशी उंचावली जाऊ शकते? तर बालकाची जी काही सामाजिक स्थिती मित्रांनो ही कशी उंचावली जाऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व बरोबर. आता वरील ऑप्शन काय पहा, बालकाच्या विकासावर सामाजिक पर्यावरण कसे परिणाम करते? बालकाभोवती असलेली अमर्याद संबंध बालकाच्या विकासावर प्रभाव पाडतात. बालकाचे स्वतःचे आणि सभोवतालचे लोक यांच्यामध्ये संबंध कसे निर्माण होतात? म्हणजे वरील सर्व बरोबर आहे पाहायचं. नाही मित्रांनो, वायगोटस्कीच्या मते बालकाच्या विकासामध्ये टिंबटिंबची भूमिका महत्त्वाची असते. तर कोणती भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते? तर वरील सर्व पहा. संस्कृती, सामाजिक आंतरक्रिया आणि संदर्भ म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वायगोटस्की यांनी 1, 3, 7 आणि 17 या वयोगटाला कोणता काळ म्हटला आहे? तर मित्रांनो संघर्षाचा काळ असं म्हटलेलं आहे. कोणता? संघर्षाचा काळ. बालकाच्या विकासाला अनुसरून योग्य असे वातावरण पुरवले तर साहजिकच त्याचा विकास चांगला होतो असं आग्रहमत कोणी मांडलं? तर हे जे काही मत आहे मित्रांनो जीन पियाजेने मांडलेले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे वायगोटस्की यांच्या बालविकास उत्पत्तीचं तत्व नाही. तर मित्रांनो मानसिक विकासामध्ये मानसिक विकासात भाषा महत्त्वाची नाही, हे महत्त्वाचं तत्व यांच्या बालविकास उत्पत्तीचं तत्व नाही पहा. ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, वायगोटस्कींच्या मते टिंबटिंब हे बालकाच्या शिक्षणाच्या विकासासाठी वापरलं जाणारं प्राथमिक साधन आहे. तर कोणतं साधन आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक क भाषा हे साधन आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सुधाला कार्यकारण संबंध कळतात परंतु ते मूर्त अनुभवापुरतेच मर्यादित वाटतात. तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस या अवस्थेत टिंबटिंब म्हणतात. तर या अवस्थेला कोणती अवस्था म्हणतात? सर्वांनी लक्षात ठेवा. मूर्त क्रियात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामान्य स्थितीमध्ये एखाद्या अभ्रकाची बुद्धिमत्ता पातळी तर बघा सामान्य स्थितीमध्ये एखाद्या अभ्रकाची बुद्धिमत्ता पातळी अ आणि ब दोन्ही पहा. सुरक्षित वातावरणामध्ये उपलब्ध करून दिल्याने आणि नेहमी स्मित हास्य केल्याने याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, लेओ वायगोटस्कीच्या सामाजिक रचनावती सिद्धांतानुसार विद्यार्थ्याचं मूल्य निर्धारण करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? तर कोणती पद्धत योग्य आहे? तर मित्रांनो गट प्रकल्प आपलं याचं बरोबर उत्तर आहे काय? गट प्रकल्प याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोहलबर्गच्या सिद्धांताच्या सांकेतिकोत्तर पातळी स्तराबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? तर मित्रांनो कोणतं विधान योग्य आहे? तर बघा, लोक सर्व वैयक्तिक, सामाजिक आणि कायदेशीर परिमाणांच्या पलीकडे विचार करतात आणि मोठ्या प्रमाणावर मानवतेबद्दल विचार करतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पूर्वशालेय मूल स्वतःचे चौकोन कसा काढायचा ते शिकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु शिक्षकांना समर्थाने ते करण्यास सक्षम आहे, हे लिओ वायगोटस्कीच्या टिंबटिंबवर प्रकाश टाकतं. तर कशावर प्रकाश टाकतं मित्रांनो? समीप विकास क्षेत्रावर हे प्रकाश टाकतं पहा. कोहलबर्गच्या मते योग्य आणि चुकीच्या प्रश्नाबद्दलच्या निर्णयांमध्ये समाविष्ट असलेल्या विचार प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. याला काय म्हणतात मित्रांनो? नैतिक वास्तववाद असं म्हणतात. समावेशक शाळेमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याबाबत भूमिका कोणती असते? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, की अपंगत्वानुसार सोयीसुविधा पुरवणे हे याचं योग्य उत्तर आहे पहा. समावेशक शिक्षणासाठी कार्यक्रम कोणते आहेत? तर समावेशक शिक्षणासाठी मित्रांनो SSA, ICDS आणि IEDC म्हणजे वरील सर्व कार्यक्रम याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामान्य शिक्षकांना समावेशक शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी येतात? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणत्या अडचणी येतात? ऑप्शन क्रमांक ड वर्णनात्मक पाठाचं आकलन होण्यात अडचणी होतात, सामान्य मुलांबरोबर खेळताना अडचणी, अभ्यासक्रमामधील प्राधान्यक्रम ठरवण्याच्या अडचणी म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. समावेशक शिक्षणामध्ये शिक्षकाने कोणती कामे केली पाहिजेत? तर मित्रांनो कोणती कामे या ठिकाणी केली पाहिजेत? तर ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. अनौपचारिक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा, अपंग विद्यार्थ्यांना शक्यतो पहिल्या बेंचवर बसावं, वर्गामध्ये सामान्य मुलांना वेळोवेळी अपंग विद्यार्थ्याच्या सहकार्यासाठी उद्युक्त करावं म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. सर्वांना दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसं बोलावं? तर सर्वांना दोष असणाऱ्या शिक्षकांनी कसं त्यांच्या संग बोलावं? तर केवळ खानाखुणांनी बोलावं पहा, ज्यांना जे बहिरे पोर आहेत त्यांना. कोणत्या पद्धतीमध्ये चित्राच्या सहाय्याने सुसंवाद साधला जातो? तर कोणती पद्धत आहे मित्रांनो? चित्रबोली पद्धती पाहती. पुढचा प्रश्न आहे पहा, टिंबटिंब हा अध्ययन अक्षम बालकाच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करते. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब व्यक्तिगत शिक्षण कार्यक्रम याचं बरोबर उत्तर आहे पहा.
शिक्षणापासून दूर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समावेशित करणे हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. तर कोणतं मुख्य ध्येय आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड सर्वसमावेशक शिक्षण. समावेशक शिक्षणामध्ये प्रवेश करणारा शिक्षक हा कसा असावा तर मित्रांनो कसा असावा प्रशिक्षित असला पाहिजे पहा. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षकांनी टिंबटिंब आणि टिंबटिंबने अध्यापन करावं तरच अध्यापनाचं उद्दिष्ट साध्य होईल. तर मित्रांनो कसं करावं तर पहा कौशल्याने बघा कौशल्य आणि नियोजनाने अध्यापन करावं तरच अध्यापनाचं उद्दिष्ट साध्य होईल. सर्वसमावेशक शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत तर मित्रांनो कोणते गुण असले पाहिजे जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये साधारण मुलांसोबत कोणत्या विद्यार्थ्याचा समावेश होतो तर पहा मित्रांनो विशेष गरजा असणारी बालके ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो RCI खालीलपैकी कोणतं कार्य नाही पहा RCIचं कोणतं कार्य नाही तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ट विशेष शिक्षणासाठी महाविद्यालय चालविणे. PDA म्हणजेच काय मित्रांनो तर PDA म्हणजे ऑप्शन क्रमांक अ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ॲक्ट याचं बरोबर उत्तर आहे पहा. सामान्यपणे टिंबटिंब डेसिबल आवाज मानवी श्रवणेंद्रियांना ऐकू येतात. तर किती डेसिबल पर्यंतचे आवाज मानवी श्रवणयंत्राला ऐकू येतात तर 25 ऑप्शन क्रमांक क 25. श्रवण दोष असणारे विद्यार्थी तर पहा मित्रांनो अमूर्त विचारामध्ये मागे पडतात. बौद्धिकदृष्ट्या वेगळेपण जपणाऱ्या बालकांमध्ये आणि टिंबटिंब बालकांचा समावेश होतो. तर कोणत्या बालकांचा या ठिकाणी समावेश होतो तर पहा ऑप्शन क्रमांक क सर्जनशील बघा सर्जनशील आणि प्रज्ञावान. खालीलपैकी कोणता घटक हा सर्जनशीलतेचा नाही तर पहा मौलिकता पुनर्निरूपण आणि लवचिकता म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. अक्षमता कायदा समान संधी हक्काचं संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम टिंबटिंब साली मांडला गेला. कोणत्या साली मांडला गेला मित्रांनो तर 1995 साली हा मांडला गेला. कधी 1995 मध्ये. शाळेमध्ये समावेशक संस्कृतीच्या विकासाची गरज का आहे तर याची गरज का आहे मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑप्शन क्रमांक ब आपलं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हा प्रकार दृष्टी दोषाचा नाही तर कोणता प्रकार मित्रांनो दृष्टी दोषाचा नाही तर सामान्य श्रवण याचं बरोबर उत्तर आहे काय सामान्य श्रवण. खालीलपैकी कोणतं क्षेत्र स्त्री सबलीकरणाचं नाही मित्रांनो कोणतं जे काही क्षेत्र आहे ते स्त्री सबलीकरणाचं नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक अ धार्मिक. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक धार्मिक. स्त्री सबलीकरणाचा अर्थ सांगणारा पुढीलपैकी शब्द कोणता आहे तर मित्रांनो स्त्री सबलीकरणाचा अर्थ सांगणारा शब्द कोणता आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा क्षमतावृद्धी कल्याण आणि समानता याचं बरोबर उत्तर आहे पहा. ही योजना स्त्री सबलीकरणासाठी शासनाकडून राबवण्यात येत आहे. तर कोणती योजना आहे मित्रांनो सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर क ट्रायसेम याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब ही स्त्री सबलीकरणाचा मूलमंत्र व गाभा आहे. तर कोणता आहे मित्रांनो शिक्षण हा स्त्री सबलीकरणाचा मूलमंत्र आणि गाभा आहे पहा. प्रज्ञावान मुलांचा बुद्ध्यांक कशापेक्षा जास्त असतो बुद्ध्यांक मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक ड 140 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मेंदूच्या सर्वसाधारण कार्यामध्ये सौम्य कमतरतेमुळे टिंबटिंब अध्ययनासाठी संभवतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क अध्ययन अकार्यक्षम. नेक्स्ट पहा ज्या मुलांचं वर्तन किंवा क्षमता सामान्य मुलापेक्षा वेगळ्या असतील ती टिंबटिंब असलेली मुलं होय. तर कोणती मुलं असतात मित्रांनो ती तर लक्षात ठेवा आपल्याला ऑप्शन क्रमांक अ विशेष गरजा याचं बरोबर उत्तर आहे काय विशेष गरजा. ज्या बालकामध्ये सामान्य वर्तनापेक्षा जेव्हा एखादं वर्तन आत्यंतिक कमी किंवा आत्यंतिक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं तेव्हा त्या बालकांना टिंबटिंब बालकं असं म्हणतात. तर कोणती बालकं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं तर अपवादात्मक बालके ऑप्शन क्रमांक ड अपवादात्मक बालके असं म्हणतात पहा. विशेष गरजा असणारी बालके ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र वापरतात तर मित्रांनो कोणतं तंत्र वापरतात कसोटी तंत्र आणि निरीक्षण तंत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा विशेष बालक असण्याची खालीलपैकी कोणते कारण आहेत तर मित्रांनो कोणते कारण आहेत
तर पहा, अनुवंश, अपघात आणि आईच्या गरोदरपणामधील भावनिक अवस्था व्यवस्थित नसणे म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे. पहा, कर्णबधिर मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? मित्रांनो, कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. पहा, खुणांची पद्धत, करपल्लवी आणि संपूर्ण संपर्क पद्धत वरील सर्व पद्धती या ठिकाणी कर्णबधिर मुलांना शिक्षण देण्यासाठी वापरल्या जातात. सतत सतत दुसऱ्याचे बोलणे ऐकताना ओठांच्या हालचालीवरून, चेहऱ्यावरील हावभावावरून अर्थ जाणणे आणि प्रतिसाद देणे म्हणजे ही पद्धत होय. तर मित्रांनो, कोणती पद्धत ही? ऑप्शन क्रमांक ड मौखिक पद्धत याचं बरोबर उत्तर आहे काय? मौखिक पद्धत. जाती बघा, अनुसूचित जाती जमातीच्या मुलामुलींना कोणत्या मोहिमेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात? तर सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेद्वारे दिली जातात. पहा, नेक्स्ट पहा, अल्पसंख्याक शाळेमध्ये किती टक्के अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा 50% याचं बरोबर उत्तर आहे. पहा, भारत सरकारने 1978-79 पासून अपंगाकरता कोणती योजना चालू केली आहे? तर एकात्म शिक्षण योजना ही चालू केलेली. पहा, स्त्रियांना कोणते शिक्षण दिले गेले तर स्त्रिया सक्षम होतील? तर मित्रांनो, कोणतं शिक्षण दिलं तर विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचं बरोबर उत्तर आहे. पहा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ही टिंब साली सुरू करण्यात आली. म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ही कशासाठी सुरू करण्यात आली असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, ही जी काही बघा, प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी ही सुरू केली. पहा, प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी काय प्रश्न आहे? पहा, प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी टिंब विद्यालय सुरू झाली आहेत. तर मित्रांनो, कोणती सुरू झाली आहे? तर नवोदय. ऑप्शन क्रमांक ड नवोदय. पुढीलपैकी आपल्याला असत्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. पहा, तर पहा, ऑप्शन क्रमांक ड ही चुकीची. पहा, बाकी सगळे बरोबर आहेत. पहा, डिस्लेक्सिया असलेल्या मुलांचं प्राथमिक वैशिष्ट्य कोणतं आहे? तर प्राथमिक वैशिष्ट्य कोणतं मित्रांनो? असंखलितपणे वाचण्यात असमर्थता याचं बरोबर उत्तर आहे. पहा, अपंग विद्यार्थ्यांचा समावेश आवश्यक का आहे? तर का आवश्यक आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे. पहा, भेदभाव न करणे. लक्षात ठेवायचं आहे, भेदभाव न करण्यासाठी. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शिक्षणाची तरतूद कशाद्वारे केली जाऊ शकते? तर मित्रांनो, सांगता येत नाही. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आता TET पेपरसाठी आपल्याकडे फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत. पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करावा लागणार आहे, तरच आपण या ठिकाणी पास होणार आहेत. पहा, आता आपण होता होईल तेवढं व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्वच घेणे शक्य नाही. पहा, आता तुम्हाला एकच पर्याय आहे, आपले PDF घेणे. 399 रुपयाला मित्रांनो आपले ह्या PDF असणार आहेत. पहा, यामध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील पासिंग पुरते, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. पहा, तुम्हाला जर कामानिमित्त किंवा तुमच्या जॉबमुळं या ठिकाणी अभ्यास नसेल झाला तर लवकरात लवकर PDF घेऊन टाका. राहिलेल्या दिवसामध्ये तुमचा बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला चांगलं या ठिकाणी मार्क घेण्यास मदत होईल मित्रांनो. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी 399 रुपयाची आपण ही PDF तयार केलेली. पहा मित्रांनो, पैसा आपण कधीही कमवू शकतो, परंतु जर गेलेली वेळ पहा ही परत येत नसते. मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याला पास होऊन घ्यायचंय. पहा, आपल्या डोक्यामागची झंझट काढून टाकायची. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी. पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी, कारण की नंतर मग आपण जर विचार केला घेतलं असतं तर बरं झालं असतं. अशा आपले कुठं जेवायला गेलो, चहा पाण्याला, नाश्त्याला, कुठे पेट्रोलला, कुठे पण पैसे खर्च होतात, परंतु योग्य ठिकाणी पैसे लावा, नक्की तुम्हाला रिटर्न यामधून मिळणार आहेत. पहा, 399 रुपये जो काही आपला फोनपे नंबर आहे पहा, 9325230840 या नंबरला 399 पाठवा. मी तुम्हाला लगेच एका मिनिटामध्ये बघा सगळ्या PDF पाठवून देईल तुमच्या WhatsAppला आणि लगेच वाचून काढा मित्रांनो. 10 दिवस आहेत, 10 दिवसामध्ये बऱ्याच वेळेस त्याला रिव्हिजन होणे, चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर सुद्धा येईल. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. गंमत म्हणून केवळ मुलाला पाण्यामध्ये ढकललं आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पोहणे त्याला काही प्रमाणामध्ये जमले, या ठिकाणी अध्यापनाची टिंब पूर्ण होत नाही. तर कोणती अट पूर्ण होत नाही सांगा पटकन. तर मित्रांनो, अट क्रमांक 4 या ठिकाणी पूर्ण होत नाही. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. अध्यापन म्हणजे टिंब. तर अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, शिक्षक विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया. अध्यापन म्हणजे काय? शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. अध्यापन घडण्यासाठी पुढीलपैकी कोणती अट आवश्यक नाही? तर कोणती अट आवश्यक नाही मित्रांनो? यामध्ये शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाचं अध्ययन होण्यास पूरक अशा नाहीत, ही अट या ठिकाणी आवश्यक नाही. बाकी सगळ्या अटी बघू शकता. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये विशिष्ट आंतरक्रिया घडणं आवश्यक आहे. आंतरक्रियेपूर्वी शिक्षकाला आशय ज्ञात आहे तर विद्यार्थ्याला तो ज्ञात नाही, हे सुद्धा या ठिकाणी अट पाहिजे.
चला पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये आदिबोधन विकासासाठी शिक्षकांनी टिंब दिलं पाहिजे. तर काय दिलं पाहिजे मित्रांनो, सांगा पटकन. तर अध्ययन अनुभव आपल्या याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अध्ययन अनुभव. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वाभाविक परिसरामध्ये सहजतेने समस्यायुक्त कृती पूर्णत्वास नेणे म्हणजे टिंब होय. म्हणजेच काय होय मित्रांनो, प्रकल्प होय. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक म्हणजे काय, प्रकल्प होय. पहा, अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक घटकाबरोबरच आणखीन कोणत्या घटकाला महत्व आहे? तर आणखी मित्रांनो कोणत्या घटकाला महत्व आहे? विद्यार्थी, त्याच्यानंतर विषय, त्यानंतर मानवी वर्तन. मित्रांनो वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट काय असावं? अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट काय असलं पाहिजे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो विद्यार्थ्याची विचारशक्ती विकसित करणे हेच आपल्या या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. खालीलपैकी कोणता घटक अध्यापनावर सर्वात प्रभावशाली आहे? सांगा, कोणता घटक हा सर्वात जास्त प्रभावशाली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, प्रेरणा आणि योग्यता म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हेच बरोबर उत्तर आहे. पहा, NEP काय प्रश्न आहे पहा, NEP 2020 नुसार प्राथमिक शाळांमध्ये सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्राप्त करण्याचं लक्ष्य वर्ष कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? तर 2025 पर्यंत याचं काय पहा, योग्य उत्तर आहे किती? 2025 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापन क्षमतेमध्ये टिंबचा समावेश होत नाही. तर कशाचा होत नाही मित्रांनो? तर विद्यार्थ्याची प्रगती याचा समावेश होत नाही. बाकी ज्ञान, कौशल्य, विश्वास याचा काय होतो? समावेश होतो. वर्गामध्ये शिकवित असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे टिंब होय. तर म्हणजेच काय मित्रांनो, अध्यापन कार्य ऑप्शन क्रमांक ब आपलं बरोबर उत्तर आहे. पहा, त्यांना कोणत्या पद्धतीमुळे प्रथम हस्तज्ञान प्राप्त होतं मित्रांनो? कोणत्या पद्धतीमुळे? तर सांगा पटकन. ऑप्शन क्रमांक ब प्रयोगशाळा पद्धती. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे काय? प्रयोगशाळा पद्धती. टिंब या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. तर कोणत्या मित्रांनो सांगा पटकन. तर चर्चा पद्धती. ऑप्शन क्रमांक चर्चा पद्धती आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पहा, शिकवणाऱ्याने एकतर्फी बोलणे आणि शिकणाऱ्याने त्याचं बोलणं ऐकणे हे विधान कोणत्या पद्धतीला लागू होतं? द्या उत्तर, कोणत्या पद्धतीला हे लागू होतं? तर व्याख्यान पद्धती. ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे काय? व्याख्यान पद्धती आपल्या याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकल्प पद्धतीचा टिंब हा जनक होय. तर प्रकल्प पद्धतीचा जनक कोण आहे? चला द्या उत्तर. तर पहा, किल पॅट्रिक याचं बरोबर उत्तर आहे काय? किल पॅट्रिक. विद्यार्थी टिंब प्रकारे चांगलं शिकतात. विद्यार्थी कोणत्या प्रकारे चांगले शिकवतात? सांगा पटकन. तर प्रत्यक्ष कृती करून याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रत्यक्ष कृती करून याचं बरोबर उत्तर आहे. पहा, टिंब पद्धती सर्वजण मिळून एखाद्या समस्येचं विवेचन, विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात. कोणत्या पद्धतीनुसार मित्रांनो? तर चर्चा पद्धत याचं योग्य उत्तर आहे. कोणती? चर्चा पद्धत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वाध्यायाचं स्वरूप टिंब असू नये. तर स्वाध्यायाचं स्वरूप कसं असू नये? पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे लिहिणे हे सुद्धा असलं नाही पाहिजे. नकाशा वाचन करणे, चित्र, आकृती यांचं निरीक्षण करून प्रश्न सोडवणे आणि परिसरासंबंधित माहिती लिहिणे अशा प्रकारचं स्वरूप असलं पाहिजे. अध्ययन व अध्यापन या टिंब आहेत. मित्रांनो ह्या काय आहेत? दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत. पहा, दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत. पहा, अध्ययन ही टिंब प्रक्रिया आहे. अध्ययन ही टिंब प्रक्रिया, तर अध्यापन ही टिंब प्रक्रिया आहे. चला द्या उत्तर. त्याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अध्ययन ही नैसर्गिक आहे आणि अध्यापन ही काय मित्रांनो कृत्रिम प्रक्रिया आहे. पहा, विद्यार्थी प्रकल्प कार्य करत असताना शिक्षकांना त्यांच्या टिंब अध्ययन करण्याच्या प्रक्रियेचा परिचय होतो. तर मित्रांनो कोणत्या याचा परिचय होतो या ठिकाणी? तर पहा, नैसर्गिक अध्ययन करण्याचा या ठिकाणी परिचय होतो. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उच्च शिक्षणामध्ये सर्रास वापरली जाणारी पद्धती टिंब होय. तर उच्च शिक्षणामध्ये कोणती पद्धती या ठिकाणी वापरली जाते? तर पहा, व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे काय? व्याख्यान. सामाजिक वातावरणामध्ये मनपूर्वक हेतू साकारणारा उपक्रम म्हणजे प्रकल्प होय. ही प्रकल्पाची व्याख्या टिंब यांनी केली. तर ही मित्रांनो कोणी केली? तर किल पॅट्रिक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक किल पॅट्रिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी व्याख्यान पद्धती वापरू नये कारण यामध्ये. तर बघा, यामध्ये काय असतं? तर विद्यार्थ्यांचा सहभाग एकदम कमी असतो. पहा, विद्यार्थ्याच्या विचाराला आणि कृतीला चालना मिळत नाही आणि अजिबात, आणि शिक्षकाचं एक सलग बोलणं विद्यार्थ्यांना कंटाळवाणं वाटतं. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे. पहा, विद्यार्थ्याचा अत्यल्प सहभाग असलेली एक मार्गी पद्धत कोणती आहे?
तर कोणते मित्रांनो व्याख्यानेचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क व्याख्यानेचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कल्पक आणि नाविन्यपूर्ण स्वाध्याय दिले पाहिजेत याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा. विद्यार्थ्याची शाळा, कुटुंब यामध्ये अध्ययन प्रक्रिया चालू राहते हे पण आहे. स्वयंअध्ययनाची सवय विकसित होते हे सुद्धा बरोबर आहे. शालेय ज्ञानाचा जीवनाशी संबंध जोडला जातो हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व मित्रांनो काय पाहायचं योग्य उत्तर आहे काय वरील सर्व. टिंब-टिंब नियोजन अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा आहे. तर मित्रांनो कोणता टप्पा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ब घटक नियोजन हा अध्यापन नियोजनाचा दुसरा टप्पा आहे पहा घटक नियोजन. टिंब-टिंब हा चर्चेचा प्रकार नव्हे. तर मित्रांनो कोणता चर्चेचा प्रकार नाहीये? तर व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे. बाकी पहा परिसंवाद, सेमिनार आणि गट चर्चा हे काय मित्रांनो चर्चेचे प्रकार आहेत पहा. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये टिंब-टिंब घटक केंद्रबिंदू आहे. तर कोणता आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क विद्यार्थी याचं मित्रांनो याचं उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धतीतील टिंब-टिंब पद्धती वेळखाऊ आहे. तर कोणती पद्धती या ठिकाणी वेळखाऊ आहे मित्रांनो? सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा चर्चा, गप्पा जर चालू झाल्या म्हणजे चर्चा म्हणजेच एकमेका गोष्टीविषयी चर्चा ही पद्धती वेळखाऊ आहे पहा. विशिष्ट उद्दीपक, विशिष्ट प्रतिक्रिया असं संबंध अध्यापन प्रस्थापिले केले जातात. सांगायचं उत्तर तर अभिसंधान याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणते प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणतं प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? सांगा पटकन. तर मित्रांनो सर्व पाठ्य घटक या पद्धतीने शिकवता येतात हे वैशिष्ट्य नाही पहा. बघा बाकीचे काय आहेत पहा सामाजिक सहकार्याची भावना वाढते, कौशल्यामध्ये वृद्धी होऊन व्यावहारिक शहाणपण येतं, ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला जातो. हे सगळे मित्रांनो प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्गामध्ये नवीन पाठ्य घटक शिकवण्यासाठी शिक्षक काय करेल? यामध्ये शिक्षक काय करेल मित्रांनो, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर या ठिकाणी जाणेल. पहिल्यांदा विद्यार्थ्यांना काय केलं जाईल प्रश्न विचारले जातील आणि त्यांची जी काही बुद्धीचा स्तर आहे हा जाणून येईल. अध्ययन सुलभ, सुयोग्य, सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे टिंब-टिंब होय. चला सांगा पटकन. तर मित्रांनो अध्यापन लक्षात ठेवा अध्यापन होय. ऑप्शन क्रमांक ब. अध्यापनाचा टिंब-टिंब हा प्रथम स्तर आहे. अध्यापनाचा टिंब-टिंब हा प्रथम स्तर आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब आकलन याचं काय पहा योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचंय आकलन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, काही तथ्ये विद्यार्थ्यांना समजण्यासाठी केलेले अध्यापन म्हणजे टिंब-टिंब. सांगा. तर मित्रांनो आकलन स्तरावरील अध्यापन याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी टिंब-टिंब हे अध्यापनाचं तत्व नाही. तर कोणतं तत्व नाही? तर पूर्वग्रह ऑप्शन क्रमांक ड हे काय मित्रांनो अध्यापनाचं तत्व नाही पूर्वग्रह. सज्जता प्रवर्तन कौशल्याचा मुख्य उद्देश टिंब-टिंब असतो. सज्जता प्रवर्तन कौशल्याचा मुख्य उद्देश टिंब-टिंब असतो. कोणता उद्देश असतो मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक क जिज्ञासा जागृती याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन ही टिंब-टिंब प्रक्रिया आहे. मित्रांनो अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे सांगा. तर मित्रांनो सहेतुक याचं बरोबर उत्तर आहे कशी पहा सहेतुक. अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं सांगा पटकन. तर त्याला मित्रांनो अध्यापन कौशल्य असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक अ अध्यापन कौशल्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, जेव्हा बोधात्मकतेमधील संश्लेषण स्तर गाठण्यासाठी अध्यापन केलं जातं तेव्हा ती अध्यापनाची टिंब-टिंब पातळी असते. तर कोणती पातळी असते मित्रांनो? तर बघा उपयोजन ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे उपयोजन. लक्षात आलं. मूर्ताकडून अमूर्ताकडे हे अध्यापनामधील टिंब-टिंब आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ब सूत्र आहे पहा लक्षात ठेवायचं आपल्याला सूत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, विषय प्रतिपादन ही पाठ नियोजनाची टिंब-टिंब होय. तर काय मित्रांनो तृतीय पायरी पहा लक्षात ठेवा. विषय प्रतिपादन ही पाठ नियोजनाची तृतीय पायरी पहा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचं कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलं? मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे ऑप्शन क्रमांक ब ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे या ठिकाणी सूत्र वापरलेलं आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शिक्षकाला अध्यापनामध्ये
मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरणे म्हणजेच काय? मित्रांनो, मूर्त उदाहरणे म्हणजेच काय? प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दाखवता आणि समजावून सांगता येणारी बाब यालाच काय म्हणतात? मूर्त उदाहरणे असं म्हणतात. पहा, लक्षात आलं? मूर्त उदाहरणे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं सूत्र नाही? चला सांगा पटकन. खालीलपैकी अध्यापनाचं कोणतं सूत्र नाही? तर मित्रांनो, कठीणाकडून सोप्याकडे हे या ठिकाणी सूत्र नाही. बाकी पहा मित्रांनो, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, पूर्णांकडून अंशाकडे आणि पृथक्करणातून संश्लेषणाकडे हे काय मित्रांनो? अध्यापनाचे सूत्र आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो? अध्यापनाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असतो? तर मित्रांनो, शिक्षक विद्यार्थी. आपलं याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, शिक्षक विद्यार्थी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अध्यापन ही टिंबटिंब स्वरूपाची प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, अध्यापन ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो, सापेक्ष. लक्षात ठेवायचं आपल्याला, सापेक्ष प्रकारची स्वरूपाची काय पहा प्रक्रिया आहे. विद्यार्थी वर्तनाला आकार देणे हे टिंबटिंब अध्यापनाचं उद्दिष्ट आहे. सांगा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ, अभिसंधानाचं काय पहा योग्य उत्तर आहे. पहा, अध्यापनामध्ये खालीलपैकी कशास अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे? सांगा. अध्यापनात खालीलपैकी कशास अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे? तर मित्रांनो, क्रियाशीलता. मित्रांनो, तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिलीच असेल. PDF मध्ये याच्यापेक्षा जास्त क्वालिटी आणि IMP असे प्रश्न आहेत मित्रांनो. ₹399 लगेच फोनपे करा. लगेच फोनपेमध्ये जाऊन पेमेंट करा. 1 मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईन. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करून PDF घ्या मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. फक्त आपल्याला 15 दिवस अभ्यासायचं आहे. पहा, 15 दिवसामध्ये बघा, जान लागा तो या जाने तो करून टाका. कारण की वारंवार झुलत बसण्यापेक्षा एक घाव 2 तुकडे केलेले कधी पण चांगलं असतं. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका, जास्त सांगत नाही. चला 51 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनामध्ये कशाचं अधिक महत्त्व असतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, क्रियाशीलतेला. ऑप्शन क्रमांक ड, क्रियाशीलतेला. अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया नाही? मित्रांनो, अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया नाही? टिंबटिंबची प्रक्रिया नाही. तर कंटाळवाणी नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, कंटाळवाणी. कौशल्य संपादनासाठी अध्यापन, कौशल्य संपादनासाठी टिंबटिंब अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर मित्रांनो कोणता? तर प्रशिक्षण. ऑप्शन क्रमांक ब, प्रशिक्षण या ठिकाणी उपयुक्त ठरतं. पहा, शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यामध्ये अध्यापनाचं कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे? तर मित्रांनो, कोणतं सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे? तर मूर्ताकडून अमूर्ताकडे हे जे काही सूत्र आहे वापरलेले. पहा, टिंबटिंब हा अध्यापनावर परिणाम करणारा घटक नाही. मित्रांनो, कोणता परिणाम करणारा घटक नाही? तर अध्ययन परिस्थितीला वातावरणाचं स्वरूप हा या ठिकाणी परिणाम करणारा घटक नाही. पहा, विद्यार्थ्याच्या कोणत्या बाबी अध्यापकाला प्रभावित करतात? मित्रांनो, कोणत्या बाबी आहेत ते या ठिकाणी प्रभावित करतात? तर बौद्धिक स्तर, सर्जनशीलता स्तर, अध्ययनासंबंधित पूर्वज्ञान आणि कौशल्याचा स्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढील 2 विधानाशी संबंधित योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मित्रांनो, सराव पाठाची उद्दिष्टे तात्कालिक स्वरूपाची आहेत. विधान 2 हे सलग पाठाची उद्दिष्टे दूरगामी स्वरूपाची आहेत. सांगा पटकन याचं योग्य उत्तर काय होईल? तर मित्रांनो, दोन्ही पण विधाने एकदम खरे आहेत, एकदम सत्य आहेत. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनाची परिणामकारता म्हणजे टिंबटिंब. तर यालाच काय म्हणतात मित्रांनो? अध्यापनाचे उद्दिष्ट साध्य होण्याचं प्रमाण असं म्हणतात. पहा, वर्तन परिवर्तन या अध्यापनाचं फलित होय म्हणून यास टिंबटिंब म्हणतात. याला काय म्हणतात मित्रांनो? अध्ययन निष्पत्ती. ऑप्शन क्रमांक अ, अध्ययन निष्पत्ती असं म्हणतात. पहा, यशस्वी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय. मित्रांनो, यशस्वी अध्यापन म्हणजेच टिंबटिंब होय, म्हणजेच परिणामकारक अध्ययन होय. पहा, विद्यार्थ्याचा अंतिम वर्तनाचं स्पष्ट चित्र म्हणजेच टिंबटिंब होय. तर मित्रांनो, अध्ययन निष्पत्ती याचं योग्य उत्तर होईल. पहा, विद्यार्थ्याची ही जबाबदारी शिक्षकांनी घेणं अनिवार्य नाही. तर मित्रांनो, पालन पोषणाची जबाबदारी शिक्षकांनी घेणं हे बघा अनिवार्य नाही. पहा, पालन पोषण. टिंबटिंब हे शिक्षकाचं प्रथम कार्य आहे. मित्रांनो, शिक्षकाचं प्रथम कार्य काय आहे? तर अध्यापन व्यवसायाला अग्रक्रम देणे हेच या ठिकाणी शिक्षकाचं कार्य आहे. पहा, शिक्षकांनी टिंबटिंब या बाबीवर ध्यान दिलं नाही पाहिजे. तर बघा, एखाद्या विद्यार्थ्याबाबत पूर्वग्रह ठेवणे याबद्दल ध्यान दिलं नाही पाहिजे. शिक्षकास आपला व्यवसाय करताना आचारसंहिता पाळावी लागते. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? तर मित्रांनो, कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी समावेश होत नाही? तर दाम तसे काम याचं बरोबर उत्तर आहे. पहा,
समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हा प्रकल्प पद्धतीचा जनक होय. तर प्रकल्प पद्धतीचा जनक होय कोण? तर किलपॅट्रिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी टिंबटिंब होय. मित्रांनो, समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक क, समस्येची ओळख करून स्वरूप निश्चित करणे हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढीलपैकी कोणत्या सूत्राला प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षकडे असं सुद्धा म्हणतात? तर कोणतं सूत्र आहे मित्रांनो? मूर्ताकडून अमूर्ताकडे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. विशिष्टकडून सामान्यकडे या सूत्राचा उपयोग करताना टिंबटिंब अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करावा लागतो. कोणत्या अध्यापन पद्धतीचा? तर लक्षात ठेवा, उद्गामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क, उद्गामी. पुढीलपैकी असत्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर मित्रांनो, चुकीची जोडी कोणती पहा? स्वयंशोधन पद्धती, जोंडोई ही चुकीची. बाकी पहा, प्रकल्प पद्धती, उद्गामी पद्धती आणि अवगामी पद्धती याचे सगळे या ठिकाणी बरोबर आहेत पहा. टिंबटिंब या अध्यापन सूत्रात विद्यार्थ्याची कुवत पाहून त्यात क्रमाक्रमाने काठीण्य आणलं जातं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पूर्णाकडून अंशाकडे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, अध्यापन करताना विशिष्ट उदाहरणे सोडवून त्यांच्या मदतीने एखादं तत्व, एखाद्या सामान्य गुणधर्म, एखादा सामान्य सूत्र तयार करण्याच्या पद्धतीला टिंबटिंब पद्धती असं म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणती पद्धती म्हणतात? उद्गामी, ऑप्शन क्रमांक अ, उद्गामी पद्धत असं म्हटलं जातं पहा. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीत सूत्राचा शोध कसा लागला हे विद्यार्थ्यांना कळत नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कसा लागला हे कळत नाही. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक क, अवगामी. ऑप्शन क्रमांक क, अवगामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. उद्गामी पद्धतीच्या पाठाच्या पाऱ्यामध्ये टिंबटिंब ही दुसरी पायरी आहे. तर मित्रांनो, कोणती दुसरी पायरी आहे? तो ऑप्शन क्रमांक ब, तुलना. लक्षात ठेवा मित्रांनो, तुलना याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणती जोडी या ठिकाणी असत्य आहे? मित्रांनो, असत्य जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ड, प्रायोगिक विशिष्टाकडून सामान्यकडे ही या ठिकाणी असत्य. बाकी पहा, अवगामी म्हणजे सामान्यकडून विशेषाकडे. सर्वांनी लिहून ठेवा हे मित्रांनो, या ठिकाणी आपला मार्क पक्का करा. पृथ्थकरण म्हणजे अज्ञाताकडून ज्ञाताकडे आणि संयोजक म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. बघा हे थोडं किचकट आहे, लक्षात ठेवून घ्या. टिंबटिंब ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे. तर मित्रांनो, उद्गामी याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क, उद्गामी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विविध भौमितिक आकृत्या काढणे हा टिंबटिंब प्रकारचा प्रकल्प आहे. तर लक्षात ठेव मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, कौशल्य प्रदान याचं बरोबर उत्तर आहे पहा. समस्या निराकरण ही टिंबटिंब अध्यापन पद्धती आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, सामूहिक. ऑप्शन क्रमांक क, सामूहिक. समस्या निराकरण पद्धतीत समस्या निवडताना कोणत्या बाबीचा विचार केला जातो? तर मित्रांनो, समस्या गरज, आवश्यकता याच्याशी संबंधित असावी, समस्या कार्यसिद्धीस नेणारी असावी, चर्चेला न्याय देणारी किंवा निष्कर्ष ठरवणारी असावी. म्हणजे वरील सर्व मित्रांनो या ठिकाणी या बाबीचा विचार केला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समस्या निराकरणाच्या टिंबटिंब या पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका विविध गटांनी काढलेल्या निष्कर्षाची योग्यता तपासणे अशी असते. तर ऑप्शन क्रमांक ड, निष्कर्षाचं मूल्यमापन आणि पडताळा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समस्या निराकरणाच्या पायऱ्याचा योग्य क्रम कोणता आहे पहा. आता या ठिकाणी आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे मित्रांनो. तर पहा, पहिलाच क्रम योग्य का? समस्येची मांडणी करायची, त्याचं विश्लेषण करायचं, संश्लेषण करायचं, परीक्षण करायचं, निष्कर्षाचं मूल्यमापन करायचं आणि पडताळा करायचा. हेच या ठिकाणी बरोबर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनाची प्रायोगिक पद्धती टिंबटिंबवर आधारलेली आहे. तर मित्रांनो, ही कशावरती आधारलेली आहे? तो ऑप्शन क्रमांक ब, ज्ञान प्रत्यक्ष कृती करून चांगल्या प्रकारे मिळवता येतं. प्रायोगिक पद्धती यावर आधारलेली आहे पहा. टिंबटिंब ही सहकार्यात्मक अध्ययन कार्यनीती नाही. तर मित्रांनो, व्याख्यान आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे काय? व्याख्यान. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील दोन विधानांशी संबंधित बरोबर आपल्याला पर्याय निवडायचे आहे पहा. विधान एक या ठिकाणी पहा, स्वाध्यायाच्या प्रश्नामध्ये संदिग्धता असू नये. आणि विधान 2 आहे, विद्यार्थ्यांना स्व अध्ययनाची सवय लावण्यासाठी स्वाध्याय महत्वाचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतं विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधाने मित्रांनो एकदम बरोबर आहेत. दोन्ही विधानं सत्य आहेत. टिंबटिंबमध्ये शिक्षकाने अध्यापन केलेल्याची घटकाची उजळणी घेण्याची जबाबदारी संगणकावर सोपवली जाते.
तर मित्रांनो लक्षात ठेवा, ड्रिलमध्ये टिंबटिंब हा संशोधन पद्धतीचा उद्गाता आहे. तर कोणता आहे मित्रांनो? आर्मस्ट्रॉंग याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रायोगिक पद्धती कोणत्या तत्वावर आधारित आहे? कोणती प्रायोगिक पद्धती कोणत्या तत्वावरती आधारित आहे? तर मित्रांनो कृतीधारा अध्ययन, ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे पहा. माहीत असलेल्या बाबीकडून माहीत नसलेल्या बाबीकडे जाणं याला टिंबटिंब असे म्हणतात. याला मित्रांनो काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक अ ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापनाची व्याख्या टिंबटिंब अशी केली आहे. तर अध्यापनाची व्याख्या मित्रांनो, अध्यापनाची सोय अशी केलेली पहा. काय? अध्यापनाची सोय. पुढचा प्रश्न मित्रांनो, की शिक्षकांनी अध्यापन सूत्राचा वापर करताना टिंबटिंबचा विचार करावा. तर पहा मित्रांनो, अध्ययनार्थीचे वय, अध्ययनार्थीची मानसिक परिपक्वता आणि विषयाचे काठिण्य. मित्रांनो वरील सर्व विधाने हे काय आहेत पहा, बरोबर आहेत पहा. हे सगळे बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय अध्यापन सूत्र दर्शवित नाही? तर मित्रांनो सोप्याकडून कठीणाकडे हा मित्रांनो अध्यापन सूत्र दर्शवत नाही. विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये जाऊन स्वतः प्रयोग करून पाहतो त्यास टिंबटिंब पद्धती म्हणतात. त्याला मित्रांनो कोणती पद्धत म्हटलं जातं? तर प्रयोगशाळा पद्धत म्हटलं जातं. कोणती? प्रयोगशाळा. चला पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी असत्य विधान कोणतं आहे? तर पहा, दिग्दर्शन पद्धतीमुळे श्रमाची प्रतिष्ठा कळते हे विधान असत्य पहा. बाकी जर पाहिलं, स्वतः कृती करून विषय ज्ञान मिळवण्यास प्रायोगिक पद्धती उपयुक्त आहे, एकदम बरोबर. योग्य मार्गदर्शनाअभावी अचूक निरीक्षण करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. स्वयं संशोधन पद्धती विद्यार्थी केंद्रित पद्धती होय, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षक जेव्हा प्रयोग प्रत्यक्षामध्ये वस्तू, क्रिया इत्यादी भाग दाखवतात आणि त्यांचं स्पष्टीकरण करतात त्याला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला मित्रांनो काय म्हणतात? दिग्दर्शन असं म्हणतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दिग्दर्शन पद्धतीची मर्यादा कोणती आहे? तर दिग्दर्शन पद्धतीची जी काही मर्यादा आहे मित्रांनो ती कोणती आहे? तर वैयक्तिक प्रयोगाचा आनंद विकत मिळत नाही. वैयक्तिक प्रयोगाचा आनंद मिळत नाही बघा, विकत नाही, मिळत नाही. कृतीद्वारा शिक्षण हे तत्व पुढीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वापरलं जात नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब दिग्दर्शन याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, दिग्दर्शन. प्रकल्प पद्धतीची पहिली पायरी कोणती आहे? तर परिस्थिती निर्माण करणे हे याचं योग्य उत्तर आहे. काय? परिस्थिती निर्माण करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहे. तर मित्रांनो कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ब दिग्दर्शन याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? मित्रांनो कोणतं प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही? चला सांगा पटकन. तर बघा, सर्व पाठ्यघटक शिकवता येतात हे या ठिकाणी वैशिष्ट्य नाही पहा. अध्ययन क्रियेला प्रवृत्त करून मार्गदर्शकाने तिच्यामध्ये सुकरता आणि सहजता आणणे म्हणजेच टिंबटिंब होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ब अध्यापन याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब अध्यापन. विशिष्ट विद्यार्थ्यांना जाणवलेल्या समस्यांवर केलेली उपाययोजना म्हणजे टिंबटिंब अध्यापन होय. तर कोणतं मित्रांनो? उपाययोजनात्मक अध्यापन होय. लक्षात ठेवायचं, उपाययोजनात्मक अध्यापन होय. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अपेक्षित उद्दिष्ट पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना केलेलं अध्यापन म्हणजे टिंबटिंब. तर याला काय म्हणतात मित्रांनो? लक्षात ठेवा सर्वांनी, ऑप्शन क्रमांक क उपचारात्मक अध्यापन याचं बरोबर उत्तर आहे पहा. समस्येच्या उकलीसाठी बुद्धिमंथन तंत्राचा प्रथम उपयोग टिंबटिंब यांनी केला. तर मित्रांनो ऑसबर्न याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ग ऑसबर्न. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वानुभवातून तसेच कृतीतून अध्ययन हा टिंबटिंब पद्धतीचा मूलमंत्र आहे. तर मित्रांनो कोणत्या पद्धतीचा मूलमंत्र आहे? तर स्वयं संशोधन. ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्गामध्ये एखादी वस्तू दाखवणे आणि त्याचबरोबर माहिती सांगणे ही पद्धती म्हणजे टिंबटिंब. तर याला कोणती पद्धती म्हणतात? दिग्दर्शन आणि व्याख्यान याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अनुदेशनाच्या विविध मार्गामध्ये लहान गटाचे अनुदेशन हा एक मार्ग आहे. खालीलपैकी कोणती पद्धती या मार्गामध्ये समाविष्ट आहे? तर लक्षात ठेवा, चर्चा पद्धती. ऑप्शन क्रमांक अ चर्चा पद्धती याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन ही टिंबटिंब क्रिया आहे. मित्रांनो अध्यापन ही विकासात्मक क्रिया आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, विकासात्मक क्रिया व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचं समर्थन करण्यासाठी आपण युक्ती आणि पद्धती असतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात.
तर त्याला मित्रांनो संरक्षण यंत्रणा असं म्हणतात. काय म्हणतात? संरक्षण यंत्रणा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. स्व आणि परिस्थिती यांच्यामध्ये सुसंवाद साधणे म्हणजे टिंबटिंब होय. त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक समायोजन असं म्हणतात पहा. दुसऱ्याचे गुण आपलेच मानावायचे याला टिंबटिंब असे म्हणतात. याला मित्रांनो तारतम्य असं म्हटलं जातं. मानसिक आरोग्य राखण्यासाठी जीवनामध्ये तडजोड करावी लागते. ही तडजोड जमली नाही तर ते टिंबटिंब समायोजन असतं. तर मित्रांनो टिंबटिंब असतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विषमायोजन असतं पहा ते. लक्षात ठेवा विषमायोजन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अभ्यासही नको आणि परीक्षेत नापासही होणे नको. ही जी काय मानसिक संघर्ष कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो हा नको संघर्ष आहे पहा. नको संघर्ष. हवे नको, हवे नको ही मानसिक संघर्षाची टिंबटिंब प्रकार यांनी मांडली. तर हे जे काही मित्रांनो हे कोणी मांडलेले आहेत? कुर्ट लेविन यांनी हे प्रकार मांडलेले आहेत पहा. समायोजन साधण्याचा टिंबटिंब हा संरक्षण यंत्रणेचा अत्यंत चांगला मार्ग आहे. तर कोणता चांगला मार्ग आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक क उदात्तीकरणाचं योग्य उत्तर आहे पहा. आपले जीवन जास्तीत जास्त कार्यक्षम आणि यशस्वी होण्यासाठी जी समायोजन प्रक्रिया आपण करतो त्याला टिंबटिंब म्हणायचो. तर त्याला काय म्हणतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब मानसिक आरोग्य असं म्हणतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॅलिफोर्निया टेस्ट ऑफ पर्सनॅलिटी या चाचणीमध्ये किती श्रेणी आहेत? तर या चाचणीमध्ये मित्रांनो किती श्रेणी आहेत? तर 5 श्रेणी आहेत पहा. लक्षात ठेवा 5 श्रेणी आहेत. पुढचा प्रश्न आहे समायोजन म्हणजे टिंबटिंब होय. समायोजन म्हणजेच टिंबटिंब होय. यालाच काय म्हणतात मित्रांनो? सभोवतालच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुसंवाद साधणे यालाच काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक बी. ध्येयसिद्धी झाली नाही किंवा इप्सित साध्य झाली नाही तर मनाची जी स्थिती होते ती ती म्हणजे टिंबटिंब. त्या स्थितीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक क वैफल्य असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक क वैफल्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो गृहपाठ न करणारा दिनेश घरी आई आजारी होती त्याच्यासाठी औषधी आणण्यासाठी गेलो होतो हे सांगतो. तर हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे? तर पहा समर्थन. ऑप्शन क्रमांक ड समर्थन संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे पहा. आपल्या भावना आणि उर्मींना समाज मान्य मार्गाने वाट करून देणे म्हणजे टिंबटिंब होय. याला काय म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक क उदात्तीकरण असं म्हटलं जातं पहा. आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असं विचार अशा वासना दाबून टाकण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून केला जातो त्यास टिंबटिंब म्हणतात. तर त्यास काय म्हणतात मित्रांनो? दमन असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक ड दमन. पुढचा प्रश्न आहे पहा निराशा आळस व्यसनाधीनता इत्यादी सारख्या गोष्टी टिंबटिंबमुळे दिसून येतात. तर ह्या मित्रांनो कशामुळे दिसून येतात? तर विषम समायोजन यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. अमोल गणिताच्या चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झाला त्याने खेळांमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला हे कशाचं उदाहरण आहे? तर हे कशाचं आहे मित्रांनो? प्रतिपूरण. ऑप्शन क्रमांक ब प्रतिपूरणाचं हे उदाहरण आहे पहा. स्व आणि परिस्थिती यांच्यामध्ये सुसंवाद न साधणे म्हणजे टिंबटिंब वय. याला मित्रांनो काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक क विषम समायोजन असं म्हणतात. काय म्हणतात? विषम समायोजन. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा मानसिक आरोग्य म्हणजेच काय? तर मित्रांनो मानसिक आरोग्य म्हणजे मन निरोगी ठेवणे समायोजन करणे गुणांचा व अवगुणांचा अभ्यास करणे म्हणजे वरील सर्व हेच काय पहा सर्व मानसिक आरोग्याचे उदाहरण आहेत. टिंबटिंब हे विधान मानसिक आरोग्य दर्शवत नाही. तर कोणतं विधान आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा सर्वांनी ऑप्शन क्रमांक ब स्वतःच्या मताबद्दल आग्रही असतो हे काय मानसिक आरोग्य दर्शवत नाही. मानसिक आरोग्याशी शाळा घर व समाज या संबंधित असतात हे विधान टिंबटिंब आहे. हे काय मित्रांनो? बरोबर विधान आहे पहा. ऑप्शन क्रमांक बरोबर. संरक्षण यंत्रणा काय आहेत? संरक्षण यंत्रणा काय आहेत? तर पहा मित्रांनो बेशुद्ध प्रतिसाद जे लोकांचा चिंतेपासून वाचवतात. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. संरक्षण यंत्रणेमध्ये कमी धोका असलेल्या वस्तूवरील निराशा काढणे समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक विस्थापन याचं काय आहे पहा बरोबर उत्तर. ऑप्शन क्रमांक विस्थापन. संरक्षण यंत्रणेत माहिती जाणीवपूर्वक जागरूकतेपासून दूर ठेवणे समाविष्ट आहे. तर मित्रांनो दडपशाही. ऑप्शन क्रमांक दडपशाही याचं काय पहा योग्य उत्तर आहे. टिंबटिंब संरक्षण यंत्रणेमध्ये पूर्वीच्या वर्तनाकडे परत जाणं समाविष्ट आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक क प्रतिगमन याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क प्रतिगमन. संरक्षण यंत्रणेचं वर्णन प्रथम कोणी केलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क सिग्मंड फ्राईड यांनी याचं वर्णन केले पहा. टिंबटिंबाच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची जोडणी नवीन आणि भिन्न रचनेच्या नमुन्यात करणे.
तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक अ, केल्विन टेलर याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढे 2 विधानांची संबंधित योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. पहिलं विधान या ठिकाणी दिलेलं आहे, बुद्धिमत्ता हा सर्जनशीलता आवश्यक घटक आहे. दुसरं विधान आहे, सर्जनशीलताचा विकास हा अशक्यप्राय गोष्टी आहे. तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर पहा, पहिलंच विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा, हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर येईल पहा. नेक्स्ट आहे पहा, सर्जनशीलतेमध्ये टिंबटिंब अपेक्षित नाही. तर काय अपेक्षित नाही मित्रांनो? एक दिश विचार याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, बालकांमधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाची भूमिका टिंबटिंब असावी. तर कशी असावी? स्वातंत्र्य आणि प्रोत्साहनाची असावी. ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बहुदिश विचार प्रक्रिया टिंबटिंब विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते. तर पहा, सर्जनशील विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते पहा. सर्जनशीलतेचा फलित कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारा अग्रगण्य मानसशास्त्रज्ञ होय? टिंबटिंब होय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक गिलफोर्ड याचं योग्य उत्तर आहे काय? गिलफोर्ड. पुढीलपैकी सर्जनशीलतेचे घटक कोणते आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ओघ, लवचिकता, कल्पना विस्तार म्हणजे वरील सर्व घटक याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्जनशील वर्तनाचे मापन व्हावे याचं कारण, याचं कारण काय आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व पहा. वैयक्तिक अध्यापन सुलभ होईल, मानवी मनाचं, व्यक्तिमत्वाचं आणि कार्याचं आकलन होईल, विद्यार्थ्याच्या सर्जनशील विकासासाठी योग्य प्रशिक्षण देणे, हे सगळं याचं योग्य उत्तर आहेत पहा. पुढीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी असत्य म्हणजे चुकीचं आहे? चला सांगा पटकन. तर बघा, सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेली मुले सर्जनशीलतेवर मागास नसतात, हे या ठिकाणी असत्य. बाकी पहा, जेवढा बुद्धिमत्तेचा स्तर अधिक तेवढी सर्जनशीलता अधिक. अधिक सर्जनशील असणाऱ्यांचे शैक्षणिक संपादन हे तेवढ्याच प्रमाणामध्ये उच्च असतं. सर्जनशीलतेच्या विकासामध्ये आर्थिक दर्जाचा वाटा महत्त्वाचा आहे. हे सगळे बरोबर विधान आहेत पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पुढीलपैकी कोणतं विधान हे सत्य आहे? आता या ठिकाणी आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे पहा. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेच्या विकासास शालेय उपक्रमात भरपूर वाव आहे, हे विधान या ठिकाणी सत्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 11 नंबरचा, टिंबटिंब प्रक्रियेची पूर्वतयारी, उबवण, उद्दीपन आणि पडताळा असे 4 प्रमुख टप्पे आहेत. तर कोणकोणते टप्पे आहेत मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक अ, सर्जनशीलतेच्या प्रक्रियेची पूर्वतयारी. लक्षात, भिन्न भिन्न दिशेने नवनिर्माणक असा विचार करण्याची पात्रता म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो, सर्जनशीलता होय. ऑप्शन क्रमांक सर्जनशीलता होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सृजनशीलता ही टिंबटिंब आहे. सृजनशीलता ही टिंबटिंब आहे. तर ही कशी आहे मित्रांनो? जन्मजाते, सार्वत्रिक आणि संपादित म्हणजे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व आपल्या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. चांगले टिंबटिंब निर्माण होण्यासाठी अनुवंश व परिस्थिती या दोहोंचा सहभाग आवश्यक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नेतृत्व, ऑप्शन क्रमांक अ, चांगलं नेतृत्व निर्माण होण्यासाठी अनुवंश, परिस्थिती या दोन्हीचा सहभाग आवश्यक आहे पहा. नेतृत्व गुणांची जोपासना करण्यासाठी शाळेमध्ये पुढीलपैकी कोणते उपक्रम राबवले पाहिजेत? तर बघा मित्रांनो, कोणते उपक्रम? तर पहा, नेतृत्वाची संधी दिली पाहिजे, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम राबवले पाहिजेत, सामाजिक जाणीव वाढवणारे कार्यक्रम सुद्धा राबवले पाहिजेत. कवीने रचलेलं एखादं काव्य ही त्याची कोणती कृती आहे? तर मित्रांनो, सर्जनात्मक कृती पहा. ऑप्शन क्रमांक ब, सर्जनात्मक. पूर्वतयारी, पोषण, प्रकाशन, पडताळा या विचार प्रक्रियेच्या पायऱ्या आहेत. तर कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रियेच्या पायऱ्या आहेत? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक अ, सर्जनशील. ऑप्शन क्रमांक सर्जनशील. सर्जनशील मुलामध्ये टिंबटिंब ही वैशिष्ट्य योग्य नाहीत. तर कोणते वैशिष्ट्य या ठिकाणी योग्य नाहीत? तर ऑप्शन क्रमांक ड, वेगळे हे याचं बरोबर उत्तर होईल. विद्यालयामध्ये आयोजित केलेल्या सहलीचं नियोजन, कार्यवाही विद्यार्थी स्वतःच करतात, यातून विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण रुजवण्याचा प्रयत्न दिसून येतो? तर मित्रांनो, यातून कोणता गुण आहे पहा, सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक क, नेतृत्व. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अनेकांना व्यवस्थापन हा शब्द सुचतो, टिंबटिंब सूचित करतो. तर काय सूचित करतो? कार्यक्षमता सूचित करतो पहा. पुढचा प्रश्न पहा, नेतृत्वामधील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन. तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक नेत्यामध्ये विशेष जन्मजात गुण असतात पहा. नेत्यांमध्ये विशेष जन्मजात गुण असतात. नेतृत्व संबंधामधील एक मूलभूत घटक म्हणजेच.
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ब, विश्वास याचं योग्य उत्तर आहे पहा. काय? विश्वास. समूह हा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा टिंबटिंब आहे. तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ, एकक आहे पहा. खालीलपैकी कोणतं नेतृत्व कौशल्य नाही? तर पहा मित्रांनो, उच्च शक्तीची इच्छाशक्ती हे काय मित्रांनो? नेतृत्व कौशल्य नाही. बाकी पहा, उच्च संप्रेषण कौशल्य, उच्च संबंध कौशल्य आणि उच्च कार्यसंघटन कौशल्य मित्रांनो काय आहेत? ही नेतृत्व कौशल्य आहेत पहा. सर्जनशील मुलामध्ये कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही? तर मित्रांनो कोणतं वैशिष्ट्य या ठिकाणी योग्य नाही? तर वेगळे करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणतं घरगुती साहित्य मुलांना सर्जनशील क्रियाकलापांसाठी घर आधारित शिक्षणात मदत करतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक प्लास्टिक कव्हर, कंटेनर, वापरलेले पेपर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं मुले सर्जनशील आहे? खालीलपैकी कोणतं मुले सर्जनशील आहे? तर पहा, जे नवीन विचार मांडतं, जे नवीन गोष्टी निर्माण करतं, जे त्याच्या कामामध्ये नवीन आणि मौलिकता दाखवतं, म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, हुकुमशाही आणि कठोर वातावरणाच्या मुलांच्या सर्जनशीलतेच्या विकासावर कसा परिणाम होऊ शकतो? तर पहा मित्रांनो, हे सर्जनशीलतेच्या विकासात अडथळा आणू शकतं पहा. ऑप्शन क्रमांक ड. सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी टिंबटिंब हे मुख्य माध्यम आहे. तर कोणतं मुख्य माध्यम आहे मित्रांनो? अ आणि ब दोन्ही पहा. कार्य आणि मुलांना स्वातंत्र्य. विद्यार्थ्यांना खालील संधी उपलब्ध करून देऊन वर्गातील सर्जनशीलतेचा प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं. तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल मूळ शोध आणि विचारांना प्रोत्साहन देणं हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूळ शोध आणि विचारांना प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पूर्वज्ञानाच्या किंवा पूर्व अनुभवाच्या आधारे जेव्हा अध्ययन घडतं तेव्हा त्यास काय म्हणतात? तर तेव्हा त्यास मित्रांनो काय म्हणतात? ज्ञानरचनावाद म्हणतात. ऑप्शन क्रमांक ग. ज्ञानरचनावादी अध्ययन वातावरणामध्ये टिंबटिंब ध्येय निश्चित करतो. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, विद्यार्थी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी ज्ञानरचनावादाचं कोणतं गृहीतक नाही? तर मित्रांनो कोणतं गृहीतक नाही? यापैकी नाही याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी ज्ञानरचनावादाचा कोणता प्रकार नाहीये? तर ज्ञानरचनावादाचा कोणता प्रकार नाहीये? तर वैयक्तिक ज्ञानरचनावाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? वैयक्तिक ज्ञानरचनावाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करावं. काय करावं? शिकण्यास प्रवृत्त करावं. संकल्पना चित्रण हे तंत्र टिंबटिंब यांनी प्रथम विकसित केलं. तर मित्रांनो कोणी केलं? जोसेफ डी नोवाक यांनी हे विकसित केलं पहा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे? तर ज्ञानरचनावाद. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानरचनावादी विचारसरणीशी संबंधित नसणारं मानसशास्त्रज्ञ कोणते? तर कोण आहे मित्रांनो? जे बी वॉटरल याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय प्रश्न आहे पहा? जे बी वॉटसन याचं बरोबर उत्तर आहे. काय? जे बी वॉटसन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या इटालियन तत्वज्ञास पहिला ज्ञानरचनावादी तत्वज्ञ म्हणून ओळखलं जातं? तर कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ, गिम्बाटिस्टा विको याचं बरोबर उत्तर आहे पहा. मनुष्य हा निष्क्रिय ज्ञानप्राप्ती करणारा प्राणी नाही, अशा शब्दामध्ये ज्ञानरचनावादाची नेमकी भूमिका कोणी सांगितली? ही जी काय भूमिका आहे मित्रांनो, इमॅन्युएल कांट यांनी सांगितली पहा. खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचं अध्ययन ज्ञानरचनावादास अपेक्षित नाही? तर चेतक प्रतिसादाच्या पद्धतीने होणारं. ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी ज्ञानरचनावादाचं कोणतं गृहीतक मेरिल यांनी मांडलं नाही? तर कोणतं मांडलं नाही मित्रांनो? तर पाठांतरातून ज्ञानरचना निर्मिती होते हे मांडलं नाही पहा. खालीलपैकी कोणत्या बाबीवर ज्ञानरचनावादाचा विश्वास नाही विचारलंय? कोणती बाब आहे ती? तर पहा, बालक हे निष्क्रियपणे ज्ञान प्राप्ती करते या ही बाब आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, यावर विश्वास नाही. ज्ञानरचनावाद म्हणजे टिंबटिंब नव्हे. तर टिंबटिंब नव्हे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर स्मरणावर भर देणारे अध्ययन करणे हे नव्हे पहा. पुढीलपैकी ज्ञानरचनावादाचे कोणतं वैशिष्ट्य नाही? तर मित्रांनो कोणतं वैशिष्ट्य नाही असं विचारलंय? तर बघा, स्मरणावर भर देणारे अध्ययन करणे हे वैशिष्ट्य या ठिकाणी नाही पहा. पुढीलपैकी ज्ञानरचनावादी अध्यापनाचं तत्व कोणतं नाही? तर पहा, अध्ययनावर्थावर दडपण आणि भीतीचा प्रभाव पडतो. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा.
ज्ञानरचनावादी तत्वांना अनुसरून टिंबटिंब ही अध्यापन पद्धती नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, व्याख्यान पद्धती याचं बरोबर उत्तर पहा. ज्ञानरचनावादानुसार ज्ञान हे कोणत्या स्वरूपाचं असतं? तर मित्रांनो, गतिशील. ऑप्शन क्रमांक अ, गतिशील याचं बरोबर उत्तर पहा. बालक कोणत्या मानसिक प्रक्रियांच्या आधारे ज्ञानाची निर्मिती करतं? बालक. तर मित्रांनो बघा, निरीक्षण, जिज्ञासा आणि सर्जनशीलता म्हणजे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व याचं बरोबर उत्तर पहा. ज्ञानरचनावादी अध्यापनात शिक्षकाने विद्यार्थ्यांना टिंबटिंब. तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व पहा. अध्ययनास प्रेरित करावे, वर्गाध्यापनामध्ये लवचिकता ठेवावी, विद्यार्थ्याचे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी ठेवावी म्हणजे ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानरचनावादामुळे शिक्षकाची भूमिका टिंबटिंब ही नसावी. तर कोणती भूमिका नसावी मित्रांनो? दुय्यम. ऑप्शन क्रमांक ड, दुय्यम भूमिका नसावी पहा. विविध संकल्पनामधील परस्पर संबंध दर्शवणारा आराखडा म्हणजे? तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ड, संकल्पना चित्रण. लक्षात ठेवा, संकल्पना चित्रण याचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्यापनामध्ये संकल्पना चित्रणाचा वापर केल्याने कोणता फायदा होतो? तर कोणता फायदा होतो मित्रांनो? तर विद्यार्थ्याला दोन संकल्पनांमधील परस्पर संबंध जाणता येईल, विद्यार्थ्याला संकल्पनाच्या आधारे तत्व शोधता येईल आणि विद्यार्थ्याचे अर्थपूर्ण अध्ययन घडून येतं पहा. आलं लक्षात? सहकार्यात्मक अध्ययनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर लक्षात ठेवा, व्यक्तिगत ध्येय उद्दिष्ट बनून स्पर्धात्मक अध्यापन याचं बरोबर उत्तर पहा. जिक्सॉ हे सहकार्यात्मक अध्ययनाचं तंत्र खालीलपैकी कोणी विकसित केलं? तर मित्रांनो, हे कोणी केलं होतं? तर ट्रियलट अरोनसन यांनी हे विकसित केलं होतं पहा. ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाची भूमिका टिंबटिंब असणं अपेक्षित आहे. तर कशी असला? मार्गदर्शकाची याचं बरोबर उत्तर होईल. ज्ञानरचनावाद हा प्रमुख प्रकार आहे. तो कोणता आहे? तर मित्रांनो, कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व. बोधात्मक, सामाजिक आणि समूळ. वरील सर्व याचं काय पहा? बरोबर उत्तर पहा. पुढीलपैकी कोणती जोडी ही चुकीची आहे? मित्रांनो, चुकीची जोडी कोणती आहे? तर ज्ञानरचनावाद डॅनियल ही या ठिकाणी चुकीची जोडी. बाकी सगळ्या या ठिकाणी बरोबर आहेत पहा. बोधात्मक ज्ञानरचनावाद जेराम ब्रुनर आणि जीन पियाजे मेयर. सामाजिक ज्ञानरचनावाद लिओ व्हायगोटस्की. त्याच्यानंतर समूळ ज्ञानरचनावाद अर्नेस्ट जॉन ग्लेसरफिल्ड याचं बरोबर उत्तर पहा. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा, तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.